बाबा इंडियन्स मंगळूरपीर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे। बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघ दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे। बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघ सलामीची जोडी, एक ओव्हर आता कमी होऊन जाईल तुमचा। दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे। दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे। नमस्कार प्रेक्षको, पुन्हा एक वेळ आपलं स्वागत आहे। राजुरी स्टील प्रेझेंट बाय WPL 2021 आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामधला तिसरा सामना मैदानामध्ये रंगणार आहे। कोहिनूर 11 आणि एका बाजूला असणार आहे बाबा इंडियन्स मंगळूरपीर। नाणेफेक जिंकून प्रथम मात्र फलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय। बाबा इंडियन्स संघाचे कर्णधार नदीम सर यांनी आणि प्रथम गोलंदाजी करावी लागतील समीर यांच्या संघाला। बघायचं आहे संघ आणि संघ व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय त्यांचे फलंदाज कशा प्रकारे साध्य ठरवतात। मैदानामध्ये थोड्या क्षणांमध्ये सामना सुरू होणार आहे। बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। एका बाजूला असेल सोहेल ताबोरतोड आणि दुसऱ्या बाजूला असेल मनीष आडे। सामन्याला आता सुरुवात होईल। पंचांचा इशारा आलाय। पहिला चेंडू या तिसऱ्या सामन्यामधला पहिला चेंडू घेऊन येत आहेत जयदीप एक मातब्बर टेनिस क्रिकेटपटू। पहिला चेंडू या सामन्यामधला सामना करतील मनीष आडे। ओ चांगला चेंडू, सुंदर फटका, ड्राइव्ह केला या चेंडूला, क्षेत्ररक्षक नाही आहे, सीमा पार, 4 धावे करता मयूर स्पोर्ट बँडेड फटका। पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले गेले मनीष आडेकडनं जयदीप यांच्यावरती आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय। चांगली सुरुवात म्हणावी लागेल। या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर सन्माननीय पैलवान नगरसेवक बाळूभाऊ मुरकुटे यांच्या खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता। यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण होईल। एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल। धावफलकावरती धाव पाहायला मिळतात, 5 धावा। पाच धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। पहिल्यांदा सामना करतील जय यांच्या चेंडूचा, जयदीप बैस यांच्या चेंडूचा। सोहेल आपल्या संघाकरता मोठ्या धावा त्यांना कराव्या लागतील। खूप मोठी जबाबदारी सोहेल यांच्यावरती आहे आणि मला असं वाटतं की सोहेल या सामन्यामध्ये आपल्या संघाकरिता चांगलं प्रदर्शन करेल, कारण सोहेल गेल्या 2 सामन्यामध्ये अयशस्वी ठरला होता। आता त्याला यशस्वी व्हावंच लागेल। ओ सोहेलची बॅटची कड, चांगला चेंडू, सन्मान देण्यात होता या चेंडूला, वेळोवेळी बॅटची कड आली। भाग्यशाली राहिले की चेंडू स्लिपच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला नाही, नाहीतर पहिला हादरा लागू शकला असता बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाला। सोहेल अजूनही मैदानावर सज्ज आहेत, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल बाबा इंडियन्स साठी, कारण सोहेलचं चालणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला पॉवर प्ले मध्ये धावा बनवायच्या असतील तर। रिव्हर्स अटेम्प्ट झाला होता सोहेल कडनं, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एक वेळ बॅक टू बॅक निर्धाव येतोय। धावसंख्या थांबली, 5 धावा बिनगडी बाद। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, बघू शकता स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षक कुठलीही चुकी नाही। यष्टीरक्षक कर्णधार समीर चांगलं कर्णधार पद भूषवताना दिसत आहेत। यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, पॉइंटचे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक धावून आलेले, सुंदर क्षेत्ररक्षण पायाने झालंय।
किती धावा बघाव्या लागतील? 2 धावा मात्र 2 धावेने या ठिकाणी सोहेलचं खातं उघडते. संघाची धावसंख्या वाढते 7 धावा 5 चेंडू पहिल्या षटकामध्ये झाले असताना अजूनही 1 चेंडू येणं बाकी असणार आहे. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटला पायाला अडला आणि यष्ट्यावर जाऊन आदळला, परंतु बेल्स पडली नाही. त्यामुळे आमचे पंच विचार विनिमय करतून नाबाद ठरवल्या गेलं सोहेलला या ठिकाणी, कारण यष्ट्यावरची बेल्स पडणं हे महत्वाचं आहे. त्याने तुम्ही क्रिकेटचा जर विचार केला, क्रिकेटचा नियम सांगतो चेंडू स्टंपला लागून चालणार नाही, बेल्स पडणं गरजेचं आहे. ती बेल्स पडली नव्हती, त्यामुळे वाचला म्हणावं लागेल. नशीब आज सोहेलच्या साथीला आहे, कारण पहिल्या चेंडूवरती बॅटची कड आली होती, दुसऱ्या चेंडूवरती त्याने फटका जरूर चांगला लगावला, परंतु या चेंडूवर सुद्धा चेंडू यष्ट्यावर आदळूनही चेंडू बचावला गेला. ही चांगली बाब आहे सोहेलसाठी, नशीब त्याच्या साथीला आहे. बाबा इंडियन्स साठी एक आनंदाची बातमी की सोहेल या षटकामध्ये बाद होता होता वाचला. 7 धावा बिनगडी बाद एका षटकाच्या समाप्तीनंतर. अब्दुल रैपाज येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. बघायचं आहे अब्दुल रैपाज कशा प्रकारची गोलंदाजी करतील. मनीष आडेवर खास करून सर्वांच्या नजरा असतील, कारण मनीष आडेने मागच्या सामन्यामध्ये जो परफॉर्मन्स दिलाय, आज त्या परफॉर्मन्सची पुन्हा एक वेळ गरज आहे. यावेळी पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू. अब्दुल रैपाज आले आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा कट करणारा चेंडू. समीर वारंवार आपल्या संघाला काहीतरी सूचना करताना, अतिशय जवळ येऊन यष्टीरक्षण करताना समीर एक चतुर चाणाक्ष कर्णधार. आपल्या या वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर एक युवा कर्णधार समीर. यावेळी बिग हिट केला गेलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही, चेंडू वन बाउंस सीमारेषे पार. राजुरी स्टील ब्रँडेड चौकार. यावेळी मात्र मनीष आडेचा थोडासा हात खोलायचा चान्स होता आणि अशा संधीवर खरं उतरणं हे मनीष आडेला माहित आहे. चेंडू केला होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून सीमारेषे पार 4 धावे करता. अकरा धावा बिनगडी वा धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. वाशी प्रीमियर लीग या स्पर्धेची चर्चा संपूर्ण विदर्भामध्ये मोठ्या जोशात सुरू आहे, कारण वाशिम प्रीमियर लीगने गेल्या 2 दिवसामध्ये जो नावलौकिक प्राप्त केलाय त्याला आमच्या क्रिकेट रसिकांचा सलाम आहे. यावेळी मात्र दिशा भटकले आहेत गोलंदाज रिफाज. वाईट चेंडू अतिरिक्त धावांनी, अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढेल. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. रिपाजला चांगली गोलंदाजी करावी लागेल. संघाने आणि संघ नायकाने तुमच्यावर विश्वास दाखवला आहे, परंतु मनीष आडे एका भन्नाट फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय. विकेट करण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवरती चढला नाही आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिपाजची चांगली वापसी बघू शकता रिप्ले मध्ये. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने जाणारा हा चेंडू शांत बसवतोय मनीष आडे यांना. मनीष आडे जर हा खेळाडू येणारे 2-3 षटक फलंदाजी केली तर अक्षरशः तारांबळ उडवतो गोलंदाजाची. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय, बघावं लागेल झेल होईल का. आणि रिपाजने कुठलीही चुकी नाही केली. मनीष आडेचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. जावं लागेल त्याला तंबूमध्ये. पहिला धक्का, पहिला हादरा तो म्हणजे बाबा इंडियन्स मंगळूर संघाला. पहिल्या विकेटचं पतन होते 12 धावांवरती. सुंदर कॅच, सुंदर झेल पाहायला मिळाला रिपाज करणं. यावरी रिप्ले मध्ये बघू शकता की थोडासा चेंडू हवे बॅकअप लेन टाकण्याचा प्रयत्न होता, फटका चुकला. लोअर फुलटॉस चेंडू, लोअर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि रिपाज करणं कुठलीही चुकी नाहीये. रिपाज सुंदर गोलंदाजी, सुंदर झेल त्याने या ठिकाणी टिपलाय आणि पहिल्या विकेटचं पतन होतोय. 12 धावांवरती लागणारा पहिला झटका. मुंबई बाबा इंडियन्स या संघाला अनेक वेळा पॉवर प्ले मध्ये विविध संघांनी धक्के दिले आहेत आणि तसाच प्रयत्न यावेळी सुद्धा कोहिनूर 11 संघाकडनं झाला आहे.
श्रीकांत देशमुख संघाचा तारणहार आता मात्र फलंदाजी करता मैदानावरती दाखल झालाय। मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं झाली होती। जरूर विकेट घेण्यामध्ये त्याला यश प्राप्त नाही झालं, परंतु काय गोलंदाजी केली होती। 3 षटकामध्ये फक्त 13 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या। श्रीकांत देशमुख कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे सुद्धा बघावं लागणार आहे। श्रीकांत देशमुख गोलंदाज म्हणून चांगली नाव त्यांनी कमावलंय। मागच्या सामन्यामध्ये कालच्या सामन्यामध्ये सलामीला आले होते। ओ यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाला भेदून जातोय। मिड ऑफचे क्षेत्ररक्षक खेळ घेण्याचा प्रयत्न करतोय। चेंडू बघावा लागेल किती धावा आणि चेंडू जातोय यावेळी सीमारेषे पार 4 धावे करता। थोडीशी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं, बघू शकता तुम्ही रिप्ले मध्ये की कशा प्रकारे हा चौकार गेला। चांगला फटका पाहायला मिळाला होता। मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला भेटलं, मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाला भेटला आणि चेंडू ऐन वेळेवरती अडवायचा। त्याच वेळी मात्र 2 क्षेत्ररक्षकामध्ये थोडंसं जंबल झाला आणि चेंडू सीमारेषे पार जाताना दिसला। अशा प्रकारच्या चुका तुम्हाला अखेरच्या क्षणांमध्ये खूप नुकसानकारक ठरत असतात। बघावं लागेल ह्या धावा किती नुकसानकारक ठरतील। यावेळी स्लोअर चेंडू होता, गती परिवर्तन होता, चांगला फटका ऑन ड्राईव्ह केला या फटक्याला। डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण चुकीचं झालं। यावेळी सौरभ अहिरे यांच्याकडनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात। 2 धावेनीची धावसंख्या वाढेल। धावसंख्या होते 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। 2 षटकांचा खेळ संपलाय। या तिसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये कोण गोलंदाजी करेल हे सुद्धा बघावं लागेल। वाशिम प्रीमियर लीग 2021 ही स्पर्धा बघत असलेल्या सर्व यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं आणि मैदानावरती जमलेल्या प्रेक्षकांचं मी आरजेओ मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। यावर्षीची पहिली स्पर्धा आहे विदर्भातील टेनिस क्रिकेटची पहिली स्पर्धा आणि या स्पर्धेने जे नाव लौकिक प्राप्त केलंय, आज संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये या विदर्भातील वाशिम प्रीमियर लीगची चर्चा सुरू आहे। या स्पर्धेला खरं संकल्पना जी मांडली ती म्हणजे या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर सन्माननीय नगरसेवक पैलवान बाळूभाऊ मुरकुटे। यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्यात, चेंडू हलकीशी अपील झाली होती पंचांकडे, पंचांनी नाकारले, दबाव नाही पंचावर। जयदीप बायस चांगली गोलंदाजी, खोलवर टप्पा होता, वेग होता या चेंडूवरती। जयदीप बायस एक नामवंत गोलंदाज, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती। पहिल्या षटकामध्ये जरूर 7 धावा त्यांनी खर्च केल्या। ओ सोहिलच्या बॅटवरती चेंडू येत नाही आहे आणि ही निराशेची बाब आहे। बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाला ज्या खेळाडूवर मोठा डाव त्यांनी खेळला होता तो खेळाडू आज मात्र बॅटच्या त्याचा बॉल कनेक्ट होत नाहीये आणि किती वेळ हे असं चालणार हे सुद्धा बघावं लागेल। कारण एक वेळ जर सोहिल फॉर्म मध्ये आला तर अक्षरशः मोठ्या मोठ्या गोलंदाजांना नाकी नऊ चारतो हे सर्वांना माहित आहे। पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न होता सोहेलचा, सोहेलच्या बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाही। धावबाज करण्याचा प्रयत्न, चेंडू यष्ट्यावर जाऊन आदळला, अपील झाली आहे पंचाकडे। अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सौरभ अहिरे यांच्याकडनं, राहुल यांच्याकडनं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, सुंदर फेकी अशी पाहायला मिळाली होती। लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केल्या गेली। यावेळी चांगला फटका ऑन ड्राईव्ह केला या फटक्याला। श्रीकांत देशमुख चांगले भन्नाट फॉर्म मध्ये आहेत। बॅटला चेंडू त्यांच्या चांगला कनेक्ट होतोय, प्रत्येक चेंडू मिडल करण्याचा प्रयत्न झालाय आणि त्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त होतंय। श्रीकांत देशमुख अनुभवाचा फायदा घेत आहेत। दुसऱ्या बाजूला जर सोहेल पाहिला तर तो चाचपडताना दिसतोय, धावा घेण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय, परंतु हा संघर्ष त्याचा किती काळ चालेल हे सुद्धा बघावं लागेल। कारण जास्त वेळ जर तुमचा संघर्ष चालला तर तुमचा संघ सामन्यापासून दूर जाऊ शकतो। यावेळी पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यात चेंडू चान्स देत नाहीये सोहेल करता। जयदीप बयसचा जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावरती मारा करतोय, अचूक लाईन आणि अचूक लेथ। आतापर्यंत जर बघितले या षटकामध्ये 4 चेंडू खोलवर टप्प्याचे त्याच्याकडनं पाहायला मिळाले आहेत।
शेवटचा चेंडू येईल या षटकामधला. हो, यावेळी पुन्हा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती पुन्हा एक वेळ व्यवस्थित आला नाही. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्ले समाप्त झालाय आणि या ठिकाणी अनेक वेळा पाहिलं आपण बाबा इंडियन्स मंगळूर संघ पॉवर प्ले मध्ये जास्त धावा जरूर करत नसला तरी मिडल ऑर्डर मध्ये चांगल्या धावा करण्याची क्षमता त्यांच्या फलंदाजीमध्ये आहे. धीरज भगत अजूनही मागा आहे आणि धीरज भगत जोपर्यंत मागा आहे तोपर्यंत या खेळाडूंना तितकं स्वातंत्र्य आहे की हे मोठी फटकेबाजी करू शकतील. परंतु मोठी फटके येत नाही आहेत ही सुद्धा एक निराशेची बाब असेल, खास करून बाबा इंडियन्स मंगळूर संघाकरता. धावसंख्या होते 21 धावा. धाव फलकावरती पाहायला मिळतात आणि या ठिकाणी बदली खेळाडू म्हणून अबू बकार यांना बदली खेळाडू म्हणून मैदानामध्ये बोलावण्यात येते कर्णधाराकडनं. धावा झाल्यात 21 धावा 1 गडी बाद 3 षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी करता पुन्हा एक वेळ रैफाजला बोलावले जाते, ज्यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. 11 धावा खर्च करत 1 गडी बाद करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालंय. पॉवर प्ले जरूर आता संपला आहे. तुम्ही फील्डला खोलू शकता, जास्तीत जास्त 5 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवू शकता आणि बघायचं आहे हा क्षेत्ररक्षक जेव्हा बाहेर असतो तेव्हा मोठे फटके तुम्हाला गॅप मध्येच मारावे लागणार आणि यासाठी ओळखला जातो सोहेल. जेव्हा जेव्हा कठीण काम असतंय मी सोहेलला विनंती करतो की आपण पॅन्ट खाली करायची आहे. गोलंदाजांनी थांबून जायचं आहे, पॅन्ट खाली करायची आहे आधी. सोहेल भाई यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्या चेंडू सोहेल करता होता. सोहेलकडे उत्तर नव्हतं या चेंडूचं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या थांबलेली 21 धावा. ओ पुन्हा मात्र स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न करतोय सोहेल. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, दिशा भटकतायत रैफाज आणि हे खूप मोठं ग्लॅम्बल असेल या ठिकाणी जर बघितलं सोहेल करता, कारण रैफाजला त्यांच्या समोर लावण्यात आला आणि सोहेल आक्रमक फलंदाज आहेत परंतु बॅटवरती चेंडू चढत नाही आहे. 9 चेंडूंचा सामना करून 3 धावांवरती खेळतायत सोहेल. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सोहेलचा. सोहेल पुन्हा एक वेळ निराश करतोय आपल्या चाहत्यांना. आतापर्यंत बॅटवरती चेंडू आलेले नाही आहेत परंतु एक वेळ जर हा खेळाडू संयमाने खेळायला सुरुवात केली तर थोड्या वेळाने त्याच्या बॅटवरती चेंडू येतील हे त्याला समजायला पाहिजे. कारण संघाला आज गरज आहे स्ट्राईक रोटेट होणं महत्वाचं आहे, पार्टनरशिप करणं महत्वाचं आहे आणि बघूया तसा खेळ होईल का. बिग हिट केला जातोय, चेंडू हवेमध्ये स्थिरावलाय परंतु चेंडू जाईल सीमारेषे पार. यावेळी मयूर स्पोर्ट ब्रँडेड षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला होता. स्लॉट मध्ये होता चेंडू आणि षटकाराच्या प्लॉट मध्ये पाहायला मिळाला यावेळी फलंदाज सोहेल कडनं. हा मात्र थोडासा आत्मविश्वास वाढला असेल, सुटकेचा निश्वास घेतला असेल सोहेलने यावेळी. ज्या प्रकारचा हा फटका त्याने लगावला होता. सोहेलला एका फटक्याची गरज होती आणि बघायचं आहे तो फटका त्याचा आलाय. दुसरा फटका हवेमध्ये आहे आणि नो चान्स, सीमा पार. यावेळी पुन्हा एक वेळ बॅक टू बॅक षटकार. सोहेलला एकाच फटक्याची गरज होती. मी वारंवार सांगत होतो की हा फलंदाज एक वेळ सुरू झाला तर गोलंदाजाचा कर्दन काळ ठरेल. एक फटका लगावला त्यानंतर दुसरा फटका तुम्ही बघू शकता. यावेळी त्याच्याही पेक्षा लांबलचक षटकार पाहायला मिळतोय यावेळी सोहेलच्या बॅट मधून. अगर सोहेल हेलो हेलो सोहेल अगर और सिक्सर लगाते हैं तो चीकू वॉरियर्स की तरफ से 200 रुपए हर छक्के पे. चिकू वॉरियर्स यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे आणखी एक जर छक्का सोहेलने लगावला तर. बघायचंय सोहेल हॅट्रिक षटकार लगावेल का. या स्पर्धेमधली पहिली षटकारांची हॅट्रिक तो करून दाखवेल का. हे किमया करू तो शकतो कारण कौशल्य आहे. ओ यावेळी मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न होता सोहेलचा परंतु चेंडू बॅटवरती आला नाही. चेंडू येतोय निर्धाव मैदानामध्ये. शेवटचा चेंडू बाकी असणारा या षटकामधला. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या तर रिफाईजने जर 2 चेंडू षटकाराचे सोडले तर बाकी गोलंदाजी त्याने चांगलीच केली आहे.
पुन्हा एक वेळ बिगिट करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषे पार. एक वेळ पुन्हा 4 धावा सीमारेषे पार. 4 चौकार. 4 ओवर के बाद बढ़ती हुई रन संख्या 38 रन. सोहेल काफी खतरनाक रूप से बल्लेबाजी करते हुए, अगर सोहेल इसके बाद कोई भी सिक्सर लगाते हैं तो चीकू वॉरियर्स की तरफ से हर सिक्सर पे 200 रुपए का इनाम सोहेल के लिए. बेहतरीन बल्लेबाजी अभी तक बाबा इंडियंस के द्वारा. सिर्फ एक विकेट खोया है अभी तक उन्होंने मनीष आड़े के रूप में. काफी महंगे यहाँ पर गेंदबाज एफाज, काफी महंगे गेंदबाज. अगले गेंदबाज झनक गेंदबाजी करने आए. स्ट्राइक पर है श्री. झनक अंबोरे दिसत आहेत गोलंदाजी मार्कवरती. मागच्या सामन्यामध्ये झनक अंबोरेने चांगली गोलंदाजी केली होती. आता सुद्धा तशीच गोलंदाजी त्यांना करावी लागेल. समोर असतील श्रीकांत देशमुख, ज्यांनी 4 चेंडूंचा सामना करून 7 धावांची खेळी आपल्या संघाकरता आतापर्यंत साकारली आहे. डॉट गेंद यहाँ पर आती हुई. झनक अच्छे गेंदबाज ग्रामीण से आते हुए. अगली गेंद श्री के लिए. इस बार यॉर्कर लेन गेंद फ्लिक कर दिया उसे मिड विकेट की दिशा में. जब तक गेंद फील्ड होती है दूसरे रन की मांग श्री द्वारा, लेकिन नकारा सोहेल ने. इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 35 रन 39 रन 39 रन. जबकि 5वां ओवर जारी. लगभग 10 की औसत से रन बनाती हुई बाबा इंडियंस की टीम 1 विकेट के नुकसान पर. WPL स्पॉन्सर्ड बाय राजौरी स्टील, मयूर स्पोर्ट्स, मापारी स्पोर्ट्स, रॉयल स्पोर्ट्स एंड TVS शोरूम वाशिम. सबका साथ सबका विकास. इस टूर्नामेंट में काफी अच्छी फील्ड सजाते हुए इस बार डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, 2 स्क्वायर लेग लगाए हैं सोहेल के लिए. उनका स्ट्रॉन्ग जोन और गेंदबाज झनक. यावेळी झनक अंबोरेचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि सोहेल या चेंडूला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चुकले. चेंडू येतो मैदानामध्ये निर्धाव. धावसंख्या थांबते 39 धावांवरती. बघू शकता शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि ज्या हाईटवर चेंडू हवा होता सोहेलला त्याच हाईटवर होता, परंतु थोडीशी घाई झाली म्हणावी लागेल. चेंडू मैदानामध्ये निर्धाव येतो. 39 धावा 1 गडी बाद. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळेल. चांगला फटका खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकदा मात्र पूर्ण होईल आणि एका धाव्यावर दोन्ही फलंदाज समाधानी होतील. धावसंख्या पोहोचते 40 धावा 1 गडी बाद. 2 चेंडू 5व्या षटकामधले बाकी असणार आहेत. झनक अच्छी गेंदबाजी करते हुए अभी तक. जिस तरह से पिछला ओवर महंगा साबित होता हुआ उसी तरह इस बार ये ओवर. अगली गेंद झनक की श्री के लिए. इस बार खेल दिया उसे ऑन साइड की तरफ, लॉन्ग ऑन की तरफ. जब तक गेंद फील्ड होती 1 रन आसानी से. लॉन्ग ऑनच्या दिशेने हा फटका जरूर खेळला होता. ऑन ड्राईव्ह चांगला फटका पाहायला मिळाला. श्रीकांत देशमुख अँकरचा रोल करतायत आपल्या संघासाठी आणि हा रोल त्यांना संघाने दिला आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल यावेळी झनक अंबोरे यांच्याकडनं. संघाला ऐन वेळेवरती चांगली गोलंदाजी करून दाखवतायत झनक अंबोरे. ओ चेंडू हवेमध्ये आहे. बघावं लागेल मिस टाइम फटका. सोहेलची खेळी या ठिकाणी समाप्त होते. 2 षटकार त्याच्या खात्यामध्ये आले होते आणि सोहेलचा खेळ मात्र संपलाय अगदी ड्रिंक्स ब्रेकच्या अगोदर. आणि या ठिकाणी 41 धावांवरती लागणारा हा दुसरा झटका. ड्रिंक्स ब्रेक करून घ्यायचा आहे मैदानामध्ये. अतिक भाई यांचे सुपुत्र या ठिकाणी मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक मध्ये पाणी पुरवठा करताना हे खूप चांगलं पुण्य आहे आणि ते शिकवलं त्यांच्या वडिलांनी, अतिक भाई यांनी त्यांच्या मुलाला, की हे चांगलं पुण्याचं कार्य आणि हे तू करावं.
और यहाँ पर काफी अच्छा मैच चलता हुआ दोनों टीमों के बीच। जिस तरह से एक ओवर में रन खर्च किए थे कोहिनूर ने, उसी तरह से दूसरे ओवर में वापसी करते हुए झनक, जो कि ग्रामीण से आकर इस इतनी बड़ी टूर्नामेंट में जिस तरह का प्रदर्शन उनका अभी तक रहा है, काबिले तारीफ परफॉर्मेंस उनका। बाबा इंडियंस के बल्लेबाजी में काफी डेप्थ है, जिस तरह के बल्लेबाज उनके पास है। पिछले मैच में भी पहले 5 ओवर में कुछ रन नहीं बना सके थे, लेकिन उसके बाद जो लाजवाब शॉट्स देखने को मिले थे, जिसकी बदौलत 111 रन तक पहुंचने में कामयाब हुई थी बाबा इंडियंस। काफी बेहतरीन यहाँ पर WPL का आयोजन। इस मैच का प्रक्षेपण tenniscricket.in, जो कि टेनिस क्रिकेट में यूट्यूब पे सबसे बड़ा चैनल आप देख सकते हैं, WPL उस पे लाइव हो रहा है। tenniscricket.in या ऑफिशियल वेबसाईटवर KGN मशिनरी अँड टूल्स यांची सुद्धा ॲडव्हर्टाईज आपल्याला पाहायला मिळते। एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे ॲडव्हर्टाईजसाठी। तुमचा जोही व्यवसाय आहे त्या व्यवसायाला ॲडव्हर्टाईज करण्यासाठी tenniscricket.in। पुन्हा एक वेळ मैदानामध्ये आपण वळूया। मैदानामध्ये पुन्हा एक चांगला सामना रंगतो। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा 2 गडी बाद बाबा इंडियन्स मंगळूरपेंक आणि मैदानावरती दाखल झालाय मानोऱ्याचा पलट धीरज भगत, ज्याने मागच्या सामन्यात सुंदर फलंदाजी केली होती। श्रीकांत देशमुख हल्ला हल्ला आक्रमक चेंडू सीमारेषे पार जाता जाता क्षेत्ररक्षक अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू केला सीमारेषे पार, षटकार 6 धावे करता। कैच छूटकर गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। यहाँ पर माधव गेंदबाज जिन्होंने मौका बनाया था, लेकिन जयदीप इस कैच को पकड़ नहीं सके, उसकी बदौलत 6 रन मिलते हुए बाबा इंडियंस को। बेहतरीन बल्लेबाजी अभी तक श्री द्वारा सोच समझकर बल्लेबाजी करते हुए। अगली गेंद माधव की, इस बार टॉस गेंद और ये गेंद जाती हुई बाउंड्री लाइन की तरफ। बहुत अच्छी फील्डिंग यहाँ पर जयदीप द्वारा, निश्चित रूप से 2 रन बचाए अपनी टीम के लिए। चांगलं क्षेत्ररक्षण झाले या ठिकाणी बघू शकतो आपण। निश्चित रूपाने आपल्या संघाकरता महत्त्वपूर्ण धावा। स्क्रीन समोरचे जे खेळाडू आहेत ते कृपया बाजूला व्हायचं आहे। श्रीकांत देशमुख यांचा चांगला फटका होता आणि 2 धावा वाचवण्यामध्ये यश प्राप्त झालं क्षेत्ररक्षकाला। बघायचं आहे की ह्या धावा खूप महत्त्वाच्या असतात जेव्हा तुम्ही ह्या धावा वाचवत असता। 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये माधव इंगोले आले आहेत गोलंदाजी करता आणि त्यांचं स्वागत केलं होतं षटकाराने। यावेळी चांगला फटका, चेंडू जाईल सीमारेषे पार डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, चौकार 4 धावे करता आणि या 4 धावेने 50 धावा सुद्धा पूर्ण होतात। धावसंख्या होते 53 धावा। बाबा इंडियन्स संघ मंगळूरपीर। वाशिम प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस। या स्पर्धेला स्पॉन्सर केलं आहे राजुरी स्टील, स्माइल स्पोर्ट, मापारी स्पोर्ट, रॉयल स्पोर्ट अँड TVS शोरूम वाशिम। पुन्हा एक वेळ चांगला पट्टा, चेंडू गगनाला गवसणी जातोय, चेंडू निश्चित रूपाने सीमा पार 6 धावे करता षटकार।
चांगला फटका होता यावेळी, मात्र स्ट्रेट होता, कुठल्याही प्रकारचा व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता श्रीकांत देशमुख यांचा आणि ही चांगली फलंदाजी. सर्वात चांगली सेफ जर जागा कोणती असेल तर तुम्ही स्ट्रेट खेळा, व्ही मध्ये खेळा, ही सर्वात सेफ जागा आणि तोच प्रयत्न होतोय श्रीकांत कडनं. पुन्हा एक वेळ चांगला चेंडू आणि जी लाईफलाईन या षटकामध्ये श्रीकांत देशमुख यांना मिळाली होती त्या लाईफलाईनचा फायदा उचलताना, जीवदानाचा फायदा उचलताना श्रीकांत देशमुख मैदानामध्ये फटक्या षटकारांची चौकारांची आतिषबाजी करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या पोहोचते 59 धावा, 2 गडी बाद. शेवटचा चेंडू या षटकामधला. यावेळी पुन्हा चेंडू हवेमध्ये स्थिरावला आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूच्या खाली, बघावं लागेल झेल होईल का, आणि झेल व्यवस्थितरित्या पूर्ण झालाय. मोठा हातरा, मोठा झटका लागतोय तो म्हणजे बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाला. आत्ताच मात्र गेअर चेंज केले होते आणि अशा वेळी गडी बाद होतोय श्रीकांत देशमुख यांच्या रूपाने. 13 चेंडू मध्ये 27 धावांची खेळी त्यांची समाप्त होते. माधव इंगोले यांनी आपल्या संघाला पुन्हा एक वेळ ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. छह ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 59 रन, 3 विकेट के नुकसान पर बाबा इंडियंस. अगले बल्लेबाज आते हुए साबिर और गेंदबाजी पर आते हुए सौरभ अहिरे. सौरभ अहिरे वार्षिक क्रिकेट में एक उभरता चेहरा. गेंदबाजी करेंगे लेफ्टी बैट्समैन को, लेफ्ट हैंडेड बैट्समैन टू लेफ्ट हैंडेड बॉलर टू लेफ्ट हैंडेड बैट्समैन. सौरभ अहिरे आले आहेत गोलंदाजी मार्क वरती. सौरभ अहिरे खास नजरा असतील या गोलंदाजावर, कारण खूप अपेक्षा आहेत आमचे जुनेद भाई यांना त्यांच्याकडून, कारण या खेळाडूबद्दल वारंवार त्यांनी चर्चा केली आहे. हा खेळाडू एक चांगला खेळाडू आहे आणि बघायचं आहे कशा प्रकारची गोलंदाजी करेल सौरभ अहिरे. रवी अहिरेचं नाव तुम्ही टेनिस क्रिकेट जगतामध्ये ऐकलं असेल. यावेळी चांगला चेंडू साबिर भाई यांच्याकरता, वाईट चेंडू अतिरिक्त धावील. पंचांचा निर्णय मात्र अंतिम असणार आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला होता, परंतु चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर. सौरभ अहिरे यांच्याकडनं वाईट चेंडू करार दिला जातोय आणि धावसंख्या पोहोचते 60 धावा. गेंद सौरभ द्वारा, लेकिन ऑफस्टंप के काफी बाहर. अगली गेंद साबिर के लिए. इस बार उठाकर खेला है, मिड विकेट की दिशा में गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन के लिए. इस 6 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 66 रन, जबकि 7वां ओवर जारी. साबिर जो कि अपने पवेलियन से सेट होकर आते हुए पहली ही गेंद पर 6 रन के लिए गेंद को भेजते हुए. हीच खासियत आहे मयूर बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाची, कारण ते 5 षटकापर्यंत संयमाने खेळ करतात आणि त्यानंतर विरोधी संघावर आक्रमण करतात. तेच आक्रमण श्रीकांत देशमुख कडनं पाहायला मिळालं, तेच आक्रमण साबिर भाई सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी चेंडू फेकून दिला होता, डिपीट विकेटवरनं सीमारेषे पार 6 धावे करतात. चांगला चेंडू यावेळी पुन्हा एक वेळ मोठा फटका खेळण्याचा पुन्हा प्रयत्न झाला होता. बघू शकता रिप्ले मध्ये सौरभ अहिरे यांचा हा चेंडू मोठा फटका स्टेप आउट केलं, बदल आली ते पाहायला मिळालं, परंतु चेंडू बॅटवरती चढला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या थांबते 66 धावांवरती. सौरभ अहिरे गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. पुन्हा बिगिट केलेला चेंडू हवेमध्ये गगनाला कवची चालतो आणि निश्चित रूपाने सीमारेषे पार राजुरी स्टील ब्रँडेड षटकार. और यहाँ पर साबिर भाई के द्वारा बेहतरीन शॉट. यहाँ पर दूसरा छक्का आता हुआ इस ओवर का. सौरभ को अपने गेंदबाजी में वेरिएशंस करना पड़ेगा. जिस तरह से वो एक ही लेंथ पे गेंदबाजी करते हुए साबिर भाई ने बेहतरीन शॉट मिड विकेट के ऊपर से दूसरा छक्का आता हुआ इस ओवर का. जिस तरफ गेंदबाजी करते हुए सौरभ स्पीड से, उसी स्पीड का यूज करते हुए साबिर भाई इस गेंद को भेज दिया उन्होंने बाउंड्री लाइन के बाहर. अगली गेंद साबिर भाई के लिए. इस बार ऑफ स्टंप में कट कर दिया उसे. गेंद जाती हुई बाउंड्री लाइन की तरफ. जब तक फील्डर फील्ड करते तब तक आसानी से 2 रन पूरे. और इस 2 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 74 रन, 74 रन. सौरभ अहिरेचं महागडं षटक मी म्हणेल, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार, 1 वाईट चेंडू आणि 2 धावा मिळत, एकूण 15 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. महागडं षटकाची सुरुवात होते.
पुन्हा एक वेळ साबिर भाई कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली होती. चांगली वापसी सौरभ अहिरेकडनं, चांगला चेंडू पाहायला मिळाला. बघू शकता रिप्ले मध्ये अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला या चेंडूवरती. पुन्हा एक वेळ बॅटची कड आहे आणि बघावं लागेल पंचाकडनं काय निर्णय येतोय. झेलबाद होतोय त्या ठिकाणी फलंदाज साबिर यांची एक आक्रमक खेळी मात्र समाप्त होते, परंतु संघाकरता ही उपयुक्त खेळी होती. षटकाची सुद्धा सांगता झाली आहे. इस ओवर के समाप्ति के बाद बढ़ती हुई रन संख्या 74 रन। चांगला प्रयत्न झाला होता, झेल घेतला तुम्ही तेव्हा. या ठिकाणी समीर कडनं थोडासा झेल सुटला, परंतु लेग स्लिपचे फलंदाज खेळाडू आले होते आणि त्यांनी झेलला कंप्लीट केले. चांगला झेल, चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. गडीबाद होतोय साबिर भाई यांच्या रूपाने. मोठा मासा गळाला लागला असं म्हणायला हरकत नाही, कारण साबिर भाई आणि धीरज भगत जर येणारे काही षटक मैदानावर राहिले असते तर संघाच्या धावसंख्येला आकार दिला असता, परंतु आता धीरज भगत मैदानावरती फलंदाजी करता सज्ज आहेत. सोबतीला आलेत मंदार जोशी. मंदार जोशीसाठी सुद्धा आक्रमक खेळ करण्याकरता ओळखले जातात. अजून सुद्धा मंगेश भगत त्यांच्या ताफ्यामध्ये उपस्थित आहेत. और गेंदबाजी पे आते हुए जयदीप स्ट्राइक पर है धीरज, जिन्होंने काफी अच्छी बल्लेबाजी की थी पिछले मैच में. इस मैच में कुछ बड़े शॉट की आशा बाबा इंडियंस के खेमे को. राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे अपने फील्ड में. बघू शकता रिप्ले मध्ये की कशा प्रकारचा हा झेल कंप्लीट झाला. एका हातामध्ये झेल केलाय स्लिपच्या खेळाडूंनी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. गणेश यांनी सुंदर झेल घेतलाय आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट झेल सुद्धा हा होऊ शकतो. नवीन गोलंदाज आले जयदीप बायस. हो, धीरज करता बॉलर बॅक ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता मानोरेचा पोलार धीरज कडनं, परंतु नाकाला ऐन वेळेवरती मंदार जोशी यांनी चांगला निर्णय. धावसंख्या होते 75 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण बघत आहात वाशिम प्रीमियर लीग 2021 पर्व पहिलं. आजच्या या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि तिसरा सामना मैदानामध्ये रंगतोय. चांगला चेंडू, फटका मात्र चांगला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण होईल आणि एका धाव्यावर दोन्ही फलंदाज समाधानी होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या होते 76 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर नगरसेवक पैलवान सन्माननीय आमचे पैलवान साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आज आपल्या समोर येऊ घातली आहे. पुन्हा एक वेळ चांगला फटका, झेल घेण्याचा प्रयत्न होता, वेगवान फटका होता आणि चेंडू निर्धाव येतोय. चांगला प्रयत्न झाला जयदीप बायस यांच्याकडनं. बालुभाऊ मुरकुटे यांचं सहकार्याने ही स्पर्धा भरवली जाते. त्यांना मोलाचं सहकार्य दिलंय सन्माननीय आमदार अमित भाऊ सनक तसेच राजू पाटील राजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आता भरवल्या जाते आणि या स्पर्धेची चर्चा विदर्भात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता केल्या जात आहे. कारण या स्पर्धेचं देखणं आयोजन पाहून कोणालाही वाटावं की ही स्पर्धा आपण एकदा तरी खेळावी. धावसंख्या थांबलेली ती म्हणजे 76 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. धीरज भगत धावा करण्यासाठी चाचपडताना दिसतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगले प्रयत्न होण्याची गरज होती, कारण धीरज भगतचा झेल तुम्हाला हाफ चान्स असला तरी घ्यावा लागेल. कारण धीरज भगत एक वेळ सेट झाला तर विरोधी संघातील खेळाडूंना प्रत्येकाला विचार करण्यासाठी भाग पाडतोय की हा झेल आपण आणखी प्रयत्न केले असते तर होऊ शकला असता. अच्छी गेंदबाजी अभी तक इस ओवर में देखने को मिली है जयदीप द्वारा. बड़े शॉट खेलने से रोका है उन्होंने अभी तक बल्लेबाजों को. मंदार स्ट्राइक पर. अगली गेंद जयदीप की. इस बार उठाकर खेलने की कोशिश लेकिन नाकाम रहे. निश्चित रूप से लेग बाइस के रूप में ये 1 रन मिलता हुआ बाबा इंडियंस को. इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 78 रन 78 रन. लॉस ऑफ 4 विकेट. अच्छी गेंदबाजी करनी होगी जयदीप द्वारा. जिस तरह से जयदीप को वापस लाया था कप्तान ने गेंदबाजी के लिए और अपने काम को अंजाम देते हुए जयदीप.
ओ इस दरमियान फुलटॉस गेंद लोअर फुलटॉस गेंद घुमा दिया है डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाइन के बाहर चेर होने के लिए मानोऱ्याचा पोलार्ड याच्या बॅट मधून येतोय सुंदर असा षटकार। इसी के साथ ओवर की समाप्ति इस 6 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 84 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 8 ओव्हर्स। 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 84 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये। धीरज भगतचा हा फटका जर बघितला तर हा खेळाडू आता मात्र हळूहळू फॉर्म मध्ये यायला लागलाय असं म्हणायला हरकत नाही आणि हा खेळाडू येणारे 12 चेंडू मध्ये काही चेंडू खेळून गेला तर संघाच्या धावसंख्येला चांगला आकार देऊ शकतो हे विरोधी संघातील कर्णधार आणि खेळाडूंना सुद्धा माहिती आहे। पुन्हा एक वेळ सौरभ अहिरे येत आहेत गोलंदाजी मार्क वरती। सौरभ अहिरे अपने स्पेल का दूसरा ओवर लेकर आते हुए बल्लेबाजी पर है मंदार स्ट्राइक पर। पिछले ओवर में काफी महंगे साबित हुए थे। सौरभ अहिरे मोठी जबाबदारी असेल मंदार जोशी यांच्याकरता लोअर फुलटॉस चेंडू एक धाव घेण्याचा प्रयत्न धावबाद होण्याची संधी आणि दोन्ही ठिकाणी धावबाद होता होता वाचले म्हणावे लागेल। धीरज भगतही स्ट्राइक एंडला धावबाद होताना वाचले, नॉन स्ट्रायकरला या ठिकाणी मंदार जोशी धावबाद होताना वाचले। बाईकच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होते आणि एका धावे निश्चित धावसंख्या वाढेल ती म्हणजे 85 धावा आहे 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये। 90 षटक चालू आहे आणि पूर्ण करता सौरभ अहिरे सामना करतील धीरज भगत। धीरज भगत यांचा फटका बॉलरच्या दिशेने खेळला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सौरभ अहिरे यांच्याकडनं। धावसंख्या थांबलेली 85 धावांवरती। ओ चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफच्या दिशेने बघावं लागेल किती धावा जमू शकतील आपल्या संघाकरता। एक धाव झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण झालंय। तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता मंदार जोशी यांच्याकडनं परंतु नाकारलाय धीरज भगतने। या 2 धावेनिशी धावसंख्या वाढते 87 धावा 4 गडी बाद। ज्या ठिकाणी अडचणीमध्ये सापडला होता हा बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघ त्यानंतर मात्र चांगली वापसी आणि गोलंदाजांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे। मागच्या षटकामध्ये जर बघितलं जयदीप पायस आणि आता सौरभ सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय। यावेळी उंचावून खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित आणि झेल मात्र सुटताना दिसतोय। बघावं लागेल किती धावा या ठिकाणी पंचांचा निर्णय येणं बाकी असणार आहे। चौकार येतोय सीमारेषेपार पंचांचा निर्णय मात्र आलाय। बघू शकता रिप्ले मध्ये थोडा मात्र डिसिजन अवघड होतो आणि चौकार दिलाय 4 धावा चांगली पंचगिरी पाहायला मिळते। विचार विनिमय केला विचारलंय बाहेरच्या खेळाडूंना प्रेक्षकांना की किती धावा आहेत त्या आम्ही रिप्ले मध्ये बघितलं आणि त्यानंतर चौकार मात्र घोषित झालाय। या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते 91 धावा 4 गडी बाद। 90 षटकाची 2 चेंडू बाकी आहेत। पुन्हा एक वेळ बिग हिट करण्याचा प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता धीरज भगत यांचा। सौरभ अहिरेची चांगली गोलंदाजी चौकार आल्यानंतर चांगली वापसी म्हणावी लागेल चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल। पडल्यानंतर चेंडू बाहेर जाताना दिसला होता आणि 91 धावा 4 गडी बाद। शेवटचा चेंडू 90 षटकामधला या चेंडूवरती खूप मोठी जबाबदारी असेल। ओ मोठा फटका आहे धीरज भगतच्या बॅट मधून फुल पॉवरफुल सीमा पार 6 धावे करता षटकार। इस 6 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 97 रन आफ्टर 9 ओवर्स। फिर से काफी अच्छी गेंदबाजी की थी आखिरी बॉल तक लेकिन आखिरी बॉल पर शॉर्ट ऑफ लेन गेंद की जिसका नतीजा 6 रन भुगतना पड़ा उन्हें। और ये इस इनिंग का आखिरी ओवर लेकर आएंगे मेरे ख्याल से जनक जिन्होंने अच्छी गेंदबाजी की है अभी तक इस इनिंग में। वहीं पे बड़े हिट लगाने की कोशिश रहेगी बाबा इंडियंस के बल्लेबाजों की। बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाला धीरज भगत जितके जास्त चेंडू खेळील मयूर तितकं फायद्याचं असणार आहे कारण धीरज भगत आता फॉर्म मध्ये परतलाय। 9 चेंडूंचा सामना करून 20 धावांची खेळी आपल्या संघाकरता साकारतोय। हो यावेळी मंदार जोशीचा फटका चांगला आहे चेंडू हवेमध्ये आहे 2 क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या दिशेने आणि झेल मात्र चांगला कंप्लीट झालाय। हो नाही झाली होती कॉल नव्हता तरी सुद्धा चांगला झेल पकडलाय। मंदार जोशीची खेळी समाप्त होते संघाला लागणारा हा 5वा झटका। बघू शकता रिप्ले मध्ये की ऐन वेळेवरती हो नाही झालं होतं परंतु चांगला झेल फिनिश केलाय क्षेत्ररक्षक सौरभने। चांगली क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी मागच्या षटकामध्ये केली आणि यावेळी चांगला झेल सुद्धा त्याने घेऊन दाखवला। सौरभ अहिरे चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। 97 धावांवरती
लागणारा हा 5वा झटका. 10व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतो, परंतु महत्वाचं हे आहे की धीरज भगत आता ऑन स्ट्राईक असणार आहे आणि नॉन स्ट्राईकला मंगेश भगत असणार आहे. बघायचं आहे भगत बंधू आपल्या संघाला तारतील का. धीरज काफी खतरनाक बल्लेबाजी करते हुए अभी तक बड़े शॉट लगाने की कोशिश रहेगी उनकी. वहीं पे जनक जो कि अच्छी गेंदबाजी करते आ रहे हैं, उनकी कोशिश रहेगी उनको खामोश रखने की. नक्कीच. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये शेवटच्या षटकामध्ये सर्वाधिक धावा बनवणारा विदर्भ टेनिस क्रिकेट मधला हा धीरज भगत आहे. अनेक वेळा ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये आपल्या नावाचा डंका याने पेटवलाय. पुन्हा चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनच्या दिशेने. बघावं लागेल किती धावा. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय धीरज भगत यांच्याकडनं आणि मंगेश भगत यांना माघारी परतावं लागेल. कॉल मात्र धीरज भगतचा होता आणि त्यांनी समोरच्या दिशेने पाहिलं नाही की मंगेश भगत रेडी आहेत का येण्याकरिता, हे मात्र बघितले नाही आणि मंगेश भगत यांना धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. धीरज भगत स्वतःच्या अंगावरती ओझं घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु मंगेश भगत सुद्धा हिट लगावू शकले असते. मयूर काय सांगाल. लगा सकते थे क्योंकि पिछले मैच में ओमनादा उन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी. जिस तरह से आखिरी में आकर कुछ बड़े हिट लगाए थे उन्होंने, उसकी बदौलत 100 का आंकड़ा पार करने में सक्षम रही थी बाबा इंडियंस. लेकिन यहाँ पर मिसअंडरस्टैंडिंग हुई दोनों के बीच में और कहीं ना कहीं मंगेश भगत ने अपना विकेट दे दिया धीरज को स्ट्राइक पे लाने के लिए. अगली गेंद और इस बार हेलीकॉप्टर और ये कैच मिस होता हुआ और ये गेंद जाती है बाउंड्री लाइन के बाहर. जख्म पे नमक छिड़कने जैसी बात. कैच छूटने के बाद 6 रन भी मिलते हुए धीरज भगत को काफी महंगा पड़ सकता है ये कोहिनूर टीम को. पिछले मैच में भी चांगला फटका यावेळी धीरज भगतच्या बॅटमधून मानोऱ्याचा पोलार्ड आज मात्र मैदान गाजवत आहे. का त्याने स्वतःवर स्ट्राईक घेतली होती त्याचं उत्तर त्याने दिलंय. षटकार खेचलाय. पुन्हा एक वेळ हेलिकॉप्टर आणि लँड होईल नक्कीच सीमा रेषा पार. यांचा ब्रँडेड फटकार षटकार. धीरज भगत मानोऱ्याचा पोलार्ड आज मात्र मैदान गाजवत आहे. धावसंख्या पोहोचते 104 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 110 धावा. सॉरी पुन्हा एक वेळ चांगला चेंडू होता आणि स्वतःच्या फॉलो मध्ये झेल मात्र सुटतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि बघायचं आहे धावबाद होत आहेत मला वाटतं धीरज भगत. थोड्याच वेळामध्ये आपल्या या विधानसभाचे लाडके आमदार अमित भाऊ जनक साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन या ठिकाणी होणार आहे आणि त्यांच्या सोबतीला आपल्या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर बाळूभाऊ मुरकुटे सुद्धा आपल्याला दिसतील. धावसंख्या झाली 110 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10व्या षटकाचे 2 चेंडू आता बाकी असणार आहेत. अच्छी वापसी यहाँ पर जनक द्वारा. कैच जरूर छूटा लेकिन धीरज चाहते थे स्ट्राइक लेना, लेकिन नामुमकिन रन था ये. 111 धावा झाल्या धावफलकावरती 7 गडी बाद आणि शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. शाकिब आले आहेत नवीन फलंदाज. हे सुद्धा हिटिंग करता ओळखले जातात आणि चांगला चेंडू यावेळी खोलवर टप्प्या चेंडू सनक अंबोरे यांच्याकडनं चांगली गोलंदाजी झाली आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, परंतु हे माहिती नाही की रन रेटच्या आधारावर सामने जिंकले जातात. एक धाव जरी असली तरी ठीक होती कारण दुसरी धाव घेण्याचा चान्सच नव्हता. या ठिकाणी धावसंख्या झाली ते म्हणजे 112 धावा 113 धावांचं आव्हान असणार आहे. ते म्हणजे कोहिनूर 11 या संघाला आणि बघायचं आहे 113 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आता कोहिनूर 11 संघ कशा प्रकारे करतोय. अगर ओमदादा कोहिनूर को रन बनाने होंगे तो समीर भाई को बड़ी पारी खेलनी पड़ेगी, कप्तानी पारी, क्योंकि काबिलियत है, बहुत अच्छे बल्लेबाज है वो. उनको बड़ी पारी खेलनी होगी अगर ये लक्ष्य हासिल करना है तो. नक्कीच समीर यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल. समीर कशा प्रकारे खेळतात, जयदीप कशा प्रकारे खेळतात, त्यांच्या पूर्ण संघाला एकजूट होऊन आज खेळावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. कारण सामन्यामध्ये वरचढ होताना दिसतो आहे बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघ. ज्या प्रकारे त्यांनी धावांचा डोंगर उभारला आहे. धावफलकामध्ये जर आपण बघितलं तर 6 चेंडूंचा सामना करून मनीष आडे 9 धावा, त्यानंतर अब्दुल सोहेल 17 चेंडूंचा सामना करून 20 धावा,
धीरज भगत 13 चेंडूंचा सामना करून 34 धावा, 13 चेंडूंचा सामना करून 27 धावा. श्रीकांत देशमुख 6 चेंडूंचा सामना करून साबिर खान 14 धावा. एक मॅच विनिंग खेळी म्हणावी लागेल. आणि त्यानंतर मात्र शाकिब शेख हे 1 धावावरती नाबाद राहिले आहेत. 112 धावा 113 धावांचं आव्हान असणार आहे. आणि बघायचं आहे 113 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कोहिनूर 11 संघ कशा प्रकारे करतो. मी या स्पर्धेचे सर्व ब्रँड अँबॅसिडर आदरणीय बाळूभाऊ मुरकुटे आपणास विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेचे सर्व आणि ब्रँड अँबॅसिडर आदरणीय बाळूभाऊ मुरकुटे ज्यांच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा होणं अशक्य होतं. आलोचन कक्षातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वाशिम प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि तिसरा सामना मैदानामध्ये रंगतोय. आव्हान आहे ते म्हणजे कोहिनूर 11 संघासमोर बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाचा. आणि बघायचा या आव्हानाचा पाठलाग आता कशा प्रकारे करतोय कोहिनूर 11 संघ. या स्पर्धेचे सर्व ब्रँड अँबॅसिडर सन्माननीय नगरसेवक पैलवान बाळूभाऊ मुरकुटे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आणि गेल्या 2 दिवसामध्ये या स्पर्धेची आणि बाळूभाऊंची चर्चा संपूर्ण विदर्भामध्ये चांगली जोरात होताना दिसते आहे.
या स्पर्धेला प्रेझेंट करतायत। या स्पर्धेचे ऑफिशियल स्पॉन्सर राजुरी स्टील्स, मयूर स्पोर्ट, मापारी स्पोर्ट, रॉयल स्पोर्ट अँड TVS शोरूम वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम प्रीमियर लीगचा हा थरार संपूर्ण विदर्भातील क्रिकेट रसिकांना आजमावला अनुभवायला भेटतो आहे। या समस्त आयोजकांचे, दात्यांचे मी मनपूर्वक आभार मानतोय। ज्या आयोजकांनी या स्पर्धेला खरंच चार चांद लावले असं म्हणायला हरकत नाही, कारण जे मैदान खेळण्याजोगं नव्हतं ते मैदान त्यांनी खेळण्याजोगं बनवलं। या स्पर्धेला भेट देण्याकरता कालच्या दिवसामध्ये पाटणी साहेब आले होते, आजच्या दिवसामध्ये सन्माननीय आमदार अमित भाऊ सनक सुद्धा उपस्थित राहणार आहेत। पंचाकडनं इशारा आहे तो सामना आपण सुरू करतोय। पहिला चेंडू घेऊन येथील श्रीकांत देशमुख गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहेत आणि फलंदाजी करता संघाचे कर्णधार समीर। चांगला चेंडू उंचावून केलेला फटका, मुशफिकुर रहीम यांची आठवण करून देणारा फटका, चेंडू जातोय यावेळी संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार, सीमा रेषा पार। समोरच्या बोर्डजवळ जे आमचे प्रेक्षक वर्ग बसले, आपणास विनंती आहे की कृपया आपण त्या बोर्ड जोडून बाजूला बसायचं आहे। समोरच्या दिशेने जे आमचे प्रेक्षक बंधू बसलेले आहेत, कृपया आपणास विनंती आहे की कृपया आम्हाला सहकार्य करा। धन्यवाद दादा, कारण आपलं मोलाचं सहकार्य हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं खरं कारण आहे। आपण मोलाचं सहकार्य करत आहात, त्याचमुळे ही स्पर्धा विदर्भातील क्रिकेट रसिक मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहाने पाहत आहेत। बेहतरीन शॉट लगाया था समीर भाई ने पहली गेंद पर। अगली गेंद मंगेश भी। यावेळी चांगला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट टर्म पुल म्हणावं लागेल। डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव पूर्ण होईल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर नाही झाला आणि या एका धावेची धावसंख्या वाढेल, 5 धावा बिनगडी बाद। इस एक रन के साथ बढ़ती रन संख्या 5 रन, जबकि पहला ओवर जारी। समीर भाई जिन्होंने पहले गेंद पर अच्छे शॉट खेला था, अभी जयदीप स्ट्राइक पर, गेंदबाजी पर है मंगेश भगत, पिछले मैच के मैन ऑफ द मैच। जयदीप जो कि जाने जाते हैं बड़े हिट खेलने के लिए। अगली गेंद 113 धावांचं आव्हान आहे आणि चांगला चेंडू यावेळी सन्मान दिलाय, पंच केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे कव्हरच्या दिशेने, निर्धाव चेंडू खेळून काढतायत फलंदाज जयदीप। जयदीपवर महत्वाची जबाबदारी असेल मयूर, कारण हा फलंदाज संयमाने खेळणं जाणतो आणि आक्रमण केव्हा करायचं हे सुद्धा त्याला माहिती आहे। बिल्कुल ओम दादा, ये ऐसे बल्लेबाज है जो कि कभी भी गियर बदल सकते हैं। अगली गेंद उठाकर मारने की कोशिश, इनसाइड एज लगकर गेंद जाती है मिड विकेट की तरफ। जब तक गेंद फील्ड होती है 1 रन आसानी से। इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या 6 रन, जबकि पहला ओवर जारी। मंगेश भगत चांगली गोलंदाजी करून दाखवतात। मागच्या सामन्यामध्ये 4 गडी यांनी बाद करून दाखवले होते, मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले होते, सामनावीराचे मानकरी ठरले होते। बघायचा मंगेश भगत आपल्या संघाकरता तशीच कामगिरी पुन्हा एक वेळ करतील का, परंतु समोर आव्हान आहे ते म्हणजे समीर, विरोधी संघाचे कर्णधार। हा खेळाडू शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकला तर विजयापासून दूर नेऊ शकतो। विरोधी संघाला झेल मात्र चांगला झालाय, क्षेत्ररक्षक साबीर भाई यांनी काय अप्रतिम झेल चितलाय। मित्र हो, जर झेल आवडला असेल तर एक वेळ टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही। अप्रतिम झेल साबीर भाई यांच्याकडनं झालाय। और यहाँ पर फिर से नाराज करते हुए समीर अपने टीम को, अपने फैंस को, काफी उम्मीदें थे उनसे, कट करने की कोशिश, लेकिन ठीक तरह से बल्ले पर आई नहीं गेंद और बेहतरीन कैच वहां पर साबिर का। साबीर यांच्याकडनं सुंदर झेल झालाय। साबीर भाई आपल्या अनुभवाचा फायदा घेतात, ऐन वेळेवरती चेंडू हवेमध्ये होता, खूप कमी वेळ होता आणि त्या कमी वेळेमध्ये झेलला चांगल्या प्रकारे टिपलंय त्यांनी। थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला ज्यांचं सहकार्य लागलंय, सन्माननीय आमदार अमित भाऊ सनक साहेब यांचं आगमन होत आहे, आपण त्यांचं नक्कीच स्वागत करू। परंतु मैदानामध्ये काय सुंदर खेळ होतोय, अप्रतिम झेल मात्र साबीर भाई यांच्याकडनं झालाय। इतकं सारं ओझं असताना, इतकं सारं वेट असताना शरीराला हाताळणं आणि झेल होणं ही गोष्ट खूप कठीण असते, परंतु ती गोष्ट करून दाखवली साबीर भाई यांनी। आणि या आपल्या विधानसभेचे लाडके आमदार सन्माननीय अमितजी झनक साहेब यांचं आगमन होत आहे, त्यांचं आम्ही WPL कमिटीतर्फे शब्दसुमनांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। या माणसाशिवाय ही स्पर्धा यशस्वी होणं शक्य नव्हतं आणि त्यांनी वारंवार या स्पर्धेला सहकार्य केलंय। अनेक दिवसांपासून आमच्या WPL कमिटीच्या ते संपर्कात आहेत। मी सन्माननीय साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। और समीर की जगह लेने आए हैं सौरभ, लेफ्ट हैंडेड बैट्समैन।
स्ट्राइक पर है। अगली गेंद मंगेश की सौरभ के लिए। हो, यावेळी चांगला चेंडू होता, परंतु लेग स्टंपच्या खूप बाहेर जाणारा चेंडू वाईट करा देतात आमचे अनुभवी पंच। या अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढेल, धावसंख्या होते ती म्हणजे 6 धावा। सन्माननीय आमदार अमितजी झनक साहेब यांचं मंचावरती आगमन होतं। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय आमदार साहेबांचं स्वागत करूया। सन्माननीय आमदार साहेबांनी या स्पर्धेचा जेव्हा विचार केला आणि त्यांना सांगितलं गेलं, त्यानंतर सांगितले की जीही मदत लागेल ती मदत करण्यासाठी मी तत्पर आहे, असं आमचं दानशूर व्यक्तिमत्व आज आम्हाला या स्पर्धेदरम्यान भेटी देण्याकरता उपस्थित झाले आहेत। यावेळी चांगला फेटका उंचावून केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि सुंदर झेल झाला या ठिकाणी अडे यांच्याकडनं, कुठलीही चुकी नाही। दुसऱ्या विकेटचा पतन, दुसरा हादरा, दुसरा झटका आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल सौरभ अहिरे यांना। सौरभ अहिरे यांचा खेळ संपलाय आणि काय स्वागत झालं म्हणावं लागेल, गडीबाद करून दाखवलाय बाबा इंडियन्स मंगळूर संघाने। या स्पर्धेला महत्त्वाचं सहकार्य मिळते ते म्हणजे tenniscricket.in या टेनिस क्रिकेट जगतातल्या सर्वात नामवंत कंपनीचं। तुम्ही YouTubeला जा, tenniscricket.in ला जा किंवा YouTubeला जा, वाशिम प्रीमियर लीग सर्च करा, तुम्हाला आमचा सामना दिसून जाईल। खूप चांगलं प्रदर्शन होते बाबा इंडियन्स मंगळूर संघाकडनं। आदरणीय साहेब आल्या मात्र हादरा दिला जातोय कोहिनूर 11 संघाला आणि काय स्वागत झालंय, यापेक्षा चांगलं स्वागत होऊ शकत नाही। आम्ही शब्दसुमनांनी आणि WPL कमिटीच्या वतीने आदरणीय साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। एक चांगला सामना मैदानामध्ये रंगतोय। धावसंख्या झाली 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। अजूनही 113 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतोय कोहिनूर 11 संघाला, मात्र चाचपडतोय तो म्हणजे कोहिनूर 11 संघ। आपल्या विधानसभेचे लाडके आमदार आदरणीय अमितजी झनक साहेब यांचा सन्मान करणं, सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। मी या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर सन्माननीय बाळूभाऊ मुरकुटे आपणास विनंती करतो की आदरणीय आमदार साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे। और यहाँ पर अगली गेंद श्री की रिपाज के लिए और इसे फ्लिक कर दिया है। गेंद हवा में, फील्डर उसके नीचे और बेहतरीन कैच। पीछे भागते हुए ऐसे कैच लेना बहुत मुश्किल रहता है, लेकिन बेहतरीन कैच इस बार अंकुश द्वारा। चांगला झेल झालाय, रिपाजचा फटका चांगला होता। क्षेत्ररक्षक अंकुश होते चेंडूच्या खाली आणि उलट्या दिशेने धावून झेल घेणं सोपं नसतं, ते काम या ठिकाणी अंकुशने करून दाखवलंय। भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय बाबा इंडियन्स हा पूर्णच्या पूर्ण संघ। तिसऱ्या विकेटचं पतन होतंय, 7 धावांवरती लागणारा तिसरा झटका, तिसरा हादा आणि महत्वाचा गडी रिपाज मैदानाच्या बाहेर त्याला जावं लागेल। आणि ही स्पर्धा पाहण्याकरिता खास करून या आपल्या विधानसभेचे लाडके आमदार अमितजी झनक साहेब हे उपस्थित झाले आहेत। पूर्ण स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत आणि स्पर्धेबद्दल खास करून माहिती ते आमच्या आयोजकांकडून मागवत आहेत। क्रिकेटवर प्रेम करणारी ही मंडळी, खास करून जर विदर्भातील ही मंडळी आमच्याशी जोडली तर विदर्भ टेनिस क्रिकेटला उंचीवर नेण्यासाठी आम्हाला जास्त दिवस लागतील नाही अशी आम्हाला आशा आहे। आणि ही मान्यवर मंडळी ज्या प्रकारे WPL ला जोडली आहे त्या प्रकारे असं वाटतंय की लोकप्रियतेचं शिखर ही वाशिम प्रीमियर लीग ज्या प्रकारे गाठते ते अतिशय कमी दिवसामध्ये आम्ही लोकप्रियतेच्या आज शिखरावर असू। नवीन फलंदाज आले आहेत गणेश, सामना करील श्रीकांत यांच्या चेंडूचा चांगला चेंडू पाहायला मिळाला, सुंदर क्षेत्ररक्षण झालं। यावेळी मात्र धीरज यांच्याकडनं मात्र बॅकअप नव्हतं ऐन वेळेवरती आणि नाराज आहेत धीरज भगत अशा वेळी, आणि असायलाच पाहिजे कारण तुम्ही इतकं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, धावा वाचवण्याचा प्रयत्न झाला आणि बॅकअप जर ऐन वेळेवरती येत नसेल तर नाराज होणारच। कुठलाही खेळाडू असो, कुठलाही गोलंदाज असो, चांगली गोलंदाजी होते श्रीकांत देशमुख यांच्याकडनं, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं धीरज भगत यांच्याकडनं। धावसंख्या थांबली 9 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू आहे, ऑन ड्राईव्ह केलं या चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे मनीष आडे, चांगलं क्षेत्ररक्षण, काय झेल टिपला होता या सामन्यामध्ये मनीष आडे यांनी, त्यानंतर अंकुश यांनी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। बाबा इंडियन्स संघाकडनं पूर्ण संघ एकजूट होऊन खेळताना दिसतो आहे। धावसंख्या होते 10 धावा 3 गडी बाद। दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे। गणेश आणि जयदीप पायस यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असेल। गणेश पहली बार स्ट्राइक पर, श्री करेंगे गेंदबाजी। अच्छी गेंदबाजी अभी तक इस ओवर में। स्लोअर वन गेंद, समझ नहीं सके गणेश इस गेंद को,
सीधा कीपर के दस्तानों में और ये डॉट बॉल। 10 रन के स्कोर पर 3 बड़े बड़े झटके लगे हैं कोहिनूर को। इस झटकों से उभरना होगा, जो कि जयदीप को अच्छे से आता है। अच्छी गेंद लेकिन ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड करार दिया अंपायर ने और इस वाइड के साथ बढ़ती हुई रन संख्या 11 रन 3 विकेट के नुकसान पर दूसरा ओव्हर जारी। 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। आणि आता तुम्हाला सावरावं लागेल, कोहिनूर 11 संघाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला सावरावं लागेल, कारण विरोधी संघ तितका आगीकूच करतो या सामन्यामध्ये। यावेळी चांगला चेंडू पुल करण्याचा जरूर प्रयत्न झाला होता, बॅटवरती चेंडू आला नाही आणि निर्धाव चेंडूने या ठिकाणी षटकामध्ये चांगली गोलंदाजी करून दाखवतात श्रीकांत देशमुख। या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत। सन्माननीय आमदार अमितजी झनक साहेब या सामन्याचा आनंद लुटताना यावेळी लोअर पुलटा चेंडू होता, फटका खेळून काढलाय। काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, सोहेलकडनं थोडीशी चुकी झाली, गचा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। एका हाताने फेकी करण्याचा प्रयत्न आणि त्या फेकीमध्ये चुकले, प्रयत्नामध्ये चुकले। 2 धावा पूर्ण होतात आणि या 2 धावेची धावसंख्या वाढेल। धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 13 धावा, 2 गडी बाद, 3 गडी बाद, 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही पॉवर प्लेचं 1 षटक बाकी असणार आहे। या सामन्याचा आनंद सन्माननीय आमदार अमितजी झनक साहेब त्यांच्या समेत या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर, या स्पर्धेचे सर्वेसर्वा ज्यांनी संकल्पना या स्पर्धेची मांडली ते म्हणजे आदरणीय बालूभाऊ मुरकुटे सुद्धा या सामन्याचा आनंद लुटताना आपल्याला मंचावर पाहायला मिळत आहेत। इस मैच में अगर वापसी करनी होगी तो जयदीप को बड़ा स्कोर बनाना पड़ेगा कोहिनूर 11 के लिए। और गेंदबाज मंगेश भगत तैयार, सक्सेसफुल गेंदबाज अभी तक 2 विकेट चटका चुके हैं पहले ओवर में अपने। पिछले मैच में भी 4 विकेट लिए थे, मैन ऑफ द मैच थे पिछले मैच के मंगेश भगत। अगली गेंद जयदीप के लिए। मंगेश भगत चांगली गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये, या सामन्यामध्ये सुद्धा अपेक्षा आहेत। यावेळी बॅटची कड होती आणि मात्र ती फळाचीत व्हावं लागतंय। जयदीप बायस यांचा खेळ समाप्त झालाय। तंबूच्या आसऱ्याला परत त्यांना जयदीप बायस आणि मॅन इन फॉर्म मंगेश भगत तिसऱ्या विकेटचं पुन्हा एक वेळ पतन होतं। वैयक्तिक 3 गडी ते बाद करून दाखवतात आणि संघाच्या कोहिनूर 11 संघाला 4था हादरा दिला तो 13 धाव्यांवरती अडचणीत सापडताना हा संघ कोहिनूर 11 13 रन के निजी स्कोर पर 4 विकेट, 4 महत्वपूर्ण विकेट, जबकि जयदीप से बहुत आशाएं थी लेकिन बड़े शॉट खेलने के चक्कर में इनसाइड एज लगकर बोल्ड होते हुए और उनकी जगह लेने जा रहे हैं अंजर। काफी बड़े हिट लगाने में माहिर अंजर। अगर इस मैच में कोहिनूर को बने रहना है तो अंजर को बड़ी पारी खेलनी पड़ेगी। जिस तरह की गेंदबाजी मंगेश भगत अभी तक करते आ रहे हैं, काफी बेहतरीन गेंदबाजी उनकी। अंजर पप्पूवाले यांच्यावर खास नजरा असतील क्रिकेट रसिकांच्या। ज्या प्रकारे हा खेळाडू ओळखला जातोय अंजर पप्पूवाले ज्यांचं नाव आहे, परंतु संघ अडचणीत आहे कारण 13 धावांवरती 4 गडी बाद। या ठिकाणाहून संयमाची खेळी करावी लागेल, पारी बिल्डअप करावी लागेल, पार्टनरशिप हवी आहे, परंतु पार्टनरशिप होऊ देत नाहीयेत विरोधी संघाचे गोलंदाज मंगेश भगत। चांगला चेंडू, सन्मान दिला या चेंडूला। माहिती होतं की भेदक मारा होतोय मंगेश भगत यांचा स्पेल खेळून काढणं गरजेचं आहे आणि तेच काम अंजर पप्पूवाले करताना मैदानामध्ये दिसतायत। मयूर अच्छी गेंदबाजी करते हुए मंगेश भगत निश्चित रूप से जानते थे पहला ही गेंद है, स्टंप्स में गेंदबाजी करते हुए कोई रूम नहीं दे रहे हैं बल्लेबाज को। अगली गेंद अंजर के लिए। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद अच्छी तरह से कट कर दिया उसे पॉइंट की दिशा में। जब तक गेंद फील्ड होती है 1 रन आसानी से। इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 14 रन 4 विकेट के नुकसान में तीसरा ओवर जारी। यहाँ पर 113 रनों का लक्ष्य रखा है बाबा इंडियंस ने कोहिनूर के सामने। उस लक्ष्य का पीछे करते हुए कोहिनूर ने अपने 4 बहुमूल्य विकेट 2 ओवर में ही खो दिए। तीसरा ओवर जारी। यहाँ पर अच्छी गेंदबाजी अभी तक मंगेश द्वारा। अब स्ट्राइक पर है गणेश स्ट्राइक पर। अगली गेंद मंगेश। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद पुल करने की कोशिश लेकिन बल्ले पर आई नहीं और बेहतरीन थ्रो, लेकिन बल्लेबाज क्रीज के अंदर आ चुके थे। अंपायर ने नकारा अपील को। इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 15 रन जब तीसरा ओवर जारी।
अब अंजर स्ट्राइक पर, अच्छी गेंदबाजी, पहले अच्छी बल्लेबाजी, उसके बाद अच्छी गेंदबाजी और फील्डिंग में भी काफी अच्छा प्रदर्शन करती हुई बाबा इंडियन्स. चांगलं प्रदर्शन म्हणावं लागेल बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाकडनं. मंगेश यांचा भेदक मारा पाहायला मिळतो मैदानामध्ये. हो, यावेळी पुन्हा एक वेळ बॅट्समनला बॅकफुटवर ढकललं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि एक धाव मात्र पूर्ण केली गेली आहे. एका धावेची धावसंख्या वाढेल 16 धावा. मंगेश भगत या ठिकाणी शेवटचा चेंडू या षटकामधला घेऊन येताना दिसतील. 10 धावांमध्ये 3 गडी बाद त्यांनी आतापर्यंत करून दाखवले आहेत. गणेश यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे कोहिनूर 11 संघाची, परंतु जबाबदारीवर खरं उतरतील का? कारण समोर नेत्रदीपक कामगिरी करतायत गोलंदाज. यावेळी मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफच्या दिशेने आणि मला तरी वाटते मनीष आडेकडनं मी खूप कमी वेळा चुका होताना करताना पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. षटकाची समाप्ती होते. 16 धावा 4 गडी बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्ले समाप्त होतोय आणि फक्त 16 धावा खर्च करू शकले आहे. 16 धावा जमा करू शकले आहेत ते म्हणजे कोहिनूर 11 संघाचे खेळाडूंनी 4 गडी सुद्धा गमावले आहेत. गेंदबाजी अभी तक देखने को मिली है बाबा इंडियंस के द्वारा आणि मला वाटतं सबस्टिट्यूट केलं जात आहे खेळाडूला बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाकडनं. बघायचं आहे कुठला खेळाडू सबस्टिट्यूट म्हणून जाईल, कारण मला वाटतं थोडीशी इजा झाली आहे पायामध्ये आणि जास्त मोठी इजा नसावी हीच आपण अपेक्षा करूया. काल सुद्धा जुनेद पठाणनी जो एफर्ट लावला होता क्षेत्ररक्षण करताना, मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय कृपया आपल्याला इजा होईल असं खेळाचं प्रदर्शन करू नका. कारण खेळाच्या ठिकाणी तुम्ही 100% देता ही अभिमानाची बाब आहे, परंतु तुम्हाला दुखापत झाली तर सावरणारा तुमचा परिवार आहे. म्हणून परिवाराची सुद्धा काळजी घ्या, स्वतःची सुद्धा काळजी घ्या. और अपने स्पेल का दूसरा ओवर लेकर आते हुए सही, काफी अच्छी बल्लेबाजी की थी इन्होंने और गेंदबाजी भी अच्छी की थी. पहले ओवर में 1 विकेट झटका था और स्ट्राइक पर अंजर, काफी बड़े हिट लगाने में माहिर है अंजर. अच्छी फील्ड सजाते हुए अगली गेंद अंजर के लिए और इसे उठाकर खेल दिया हवा में. गेंद फील्डर उसके नीचे और ये आसानी से, और ये अंजर वापस जाते हुए. चांगला झेल झालाय मयूर, चांगला झेल झालाय, सुंदर झेल झालाय. कारण संयमाची गरज होती या झेलमध्ये. सोहेल आणि 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने जात होते, परंतु ऐन वेळेवरती कॉल आला, सोहेल थांबला आणि झेल मात्र चांगला टिपलाय. याचबरोबर 5व्या विकेटचं पतन होते. 16 धावांवरती हा लागणारा 5वा झटका. अंजर पप्पू आल्यांचा खेळ मात्र समाप्त झालाय. अच्छी गेंदबाजी, वहीं पे खराब बल्लेबाजी यहाँ पर कोहिनूर द्वारा. यहाँ पर लगातार विकेट खोती हुई कोहिनूर. 16 रन पर लगभग उनकी आधी टीम वापस जा चुकी है पवेलियन में. जिस तरह से ये जोड़ी गेंदबाजी करती हुई ओम दादा, जिस तरह से ये दोनों ने हर एक मैच में गेंदबाजी की है, चांगली गोलंदाजी झाली आहे श्रीकांत देशमुख आणि मंगेश भगत यांच्याकडनं. पहिल्या स्पेल मध्ये या दोन्ही गोलंदाजांनी चुका काढण्यासारखी संधीच दिली नाही आहे विरोधी संघाला. यावेळी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित होते. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि बघायचंय किती धावा. चौकार सीमारेचे पार, मिसफील्ड थोडीशी झाली होती आणि चेंडू सीमारेचे पार जाताना दिसला होता. 4 धावे करता सीमारेचे पार चौकार. सतीश राठोड यांच्या फळीमधून येणारा हा चौकार, गणेशच्या बॅटमधून येणारा हा चौकार. आणि बघायचं क्षेत्ररक्षण थोडंसं चुकी झालं. श्रीकांत आपल्या क्षेत्ररक्षकांवरती नाराज आहेत आणि नाराज असणं गरजा. इतकी चांगली गोलंदाजी होते, सोपा प्रयत्न होता क्षेत्ररक्षण करण्याकरता आणि तुम्हाला अशा प्रयत्नांवर चांगलं उतरावं लागेल संघाला जिंकायचं असेल तर. लोअर फुलटा चेंडू होता, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि सुंदर झेल झालाय. प्रेक्षक हो, हा झेल आवडला असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. काय अप्रतिम डावी लगाली होती, अप्रतिम उडी घेतली होती आणि झेल मात्र चांगला टिपलाय. खेळ समाप्त होतोय. गणेशचा यावेळी बॅक टू बॅक या षटकामध्ये 2ऱ्या विकेटचं पतन होतंय. 6 विकेट से यहाँ पर 6 विकेट होते हुए महज 18 रन के स्कोर पर
वकारने सुंदर झेल घेतलाय. 2 झेल वकारने या सामन्यामध्ये घेताना आपण त्याला पाहिलाय. काय संयम आहे या क्षेत्ररक्षकाकडे. दोन्ही वेळा संयमाचा फायदा त्याला झाला आणि दोन्ही वेळा चांगले झेल झाले. या सामन्याचा आनंद घेताना आपण मंचावर पाहू शकतो या आपल्या विधानसभेचे लाडके आमदार आदरणीय अमितजी धनक साहेब त्यांच्या सोबतीला या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर सन्माननीय नगरसेवक बाळूभाऊ मुरकुटे त्यांच्या सोबतीला आलेले मधुकरजी माया काळे साहेब, तसेच गजाननजी गोटे साहेब, हे सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेचा आनंद घेताना आपण बघतो आहोत. या स्पर्धेचं आयोजन रतुल मनोहर असतील, त्यांची सहकारी टीम असेल, चांगल्या प्रकारे आयोजन केलंय. मुज्जूभाई, अतिकभाई, अतिशय चांगलं आयोजन या स्पर्धेसाठी आणि आपल्या या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा जे गेले 1 महिन्यापासून 2 महिन्यापासून करतायत. पावसाने थोडा व्यत्यय आणला, अनेक वेळा स्पर्धा पुढे ढकलल्या गेली, परंतु ही स्पर्धा भरवायची आहे हा निर्णय त्यांनी घेतला होता आणि त्या निर्णयावर खरं उतरत आहेत. यावेळी चांगला चेंडू, सन्मान दिला या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी उपस्थित, धावून आले होते. एकदा मात्र पूर्ण निखिल समुद्रे आलेत फलंदाजी करता. 1 धावेनिशी त्यांचं खातं उघडलेलं. धावसंख्या पोहोचते 21 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या चेंडूवर सुद्धा 1 धाव अर्जित केला जाईल आणि 1 धावेनिची धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या 2 धावेनिशी धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 23 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 23 धावा. चाचपडताना दिसतोय तो म्हणजे कोहिनूर 11 संघ. धावांसाठी त्यांचा संघर्ष मैदानावरती चालू आहे आणि धावा येत नाही आहेत, ही मात्र निराशेची बाब आहे कोहिनूर 11 संघाकरता. परंतु ही चांगली बाब आहे ती म्हणजे बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाकरता, कारण धावा न देणं हेच त्यांचं टार्गेट आहे. कारण गडी तर त्यांनी 6 बाद करून दाखवले आहेत. अच्छी गेंदबाजी अभी तक देखने को मिली है बाबा इंडियंस के दोनों ही गेंदबाजों से. साझेदारी में गेंदबाजी करते हुए दोनों ही रन रोकने में कामयाब और उसी के साथ विकेट लेने में भी कामयाब रहे अभी तक. अब गेंदबाजी में आते हुए धीरज भगत, जिन्होंने बल्लेबाजी काफी बेहतरीन की थी. निखिल जो कि बड़े हिट लगाने में माहिर है, काफी अच्छे उभरते खिलाड़ी निखिल समुद्रे. उनसे आशा रहेंगी इस मैच में वापसी अगर कोहिनूर को करनी होगी तो. इस बार उठाकर खेला है मिड ऑफ की दिशा में और गेंद जाती है बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. बेहतरीन शॉट लगाया यहाँ पर निखिल ने. निखिल बड़े शॉट खेलने में सक्षम है, काफी अच्छे बल्लेबाज, अच्छे बल्लेबाज निखिल. निखिल को बड़ी पारी खेलनी पड़ेगी अगर कोहिनूर को इस मैच में वापस आना है तो. नक्कीच मोठ्या पारीची गरज आहे. धीरज भगत गोलंदाजी मार्कवरती आलाय. मानोऱ्याचा पोलार्ड म्हणून प्रसिद्ध असलेला पुन्हा एक वेळ चांगला फटका होता, बॅकफुटवर गेले होते, चांगला फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 2 धावा मात्र रोखू शकले नाही. 2 धावेनीची खातं वाढते. धावसंख्या होते धावफलकावरती 29 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक सुद्धा मैदानावर पाहायला मिळेल. या स्पर्धेचं आयोजन आमचे मुज्जूभाई असतील, अतिकभाई असतील, किशोरजी देवकर असतील, रतुल भाऊ असतील, जुनेद पठाण असतील, या सर्व मान्यवर मंडळींनी सुंदर असं आयोजन करून दाखवलं आणि मोलाचं सहकार्य सन्माननीय आमदार साहेब अमितजी धनक साहेब असतील, या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर सर्वेसर्वा बाळूभाऊ मुरकुटे असतील, राजू पाटील राजे साहेब असतील, या सर्व मान्यवर मंडळींनी मोलाचं सहकार्य या स्पर्धेकरता केलंय. एक चांगला चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाताना दिसला होता आणि पंच बघायचा आहे का निर्णय या चेंडूला. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव अर्जित केला जाईल आणि 1 धावेनीचे धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 30 धावा 6 गडी बाद. 5व्या षटकाचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. काफी अच्छे. इस इनिंग का ये सबसे महंगा ओवर साबित होता हुआ अभी तक. और अगली गेंद सतीश के लिए धीरज की. राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे सतीश के लिए. अगली गेंद यॉर्कर लेन गेंद उठाकर खेलने की कोशिश. स्लो वन यॉर्कर लेकिन नाकामयाब रहे सतीश यहाँ पर और ये डॉट बॉल. बेहतरीन स्लो वेरिएशंस करते हुए अपने गेंदबाजी में धीरज भगत. अगली गेंद फिर से सतीश के लिए. इस बार अच्छी गेंद कट करने की कोशिश लेकिन नाकामयाब रहे. जब तक गेंद फील्ड होती है 1 रन आसानी से लेग बाइज के रूप में मिलता हुआ ये 1 रन.
इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 31 रन 31 रन, जबकि 5वां ओवर जारी। निखिल एक ऐसे बल्लेबाज है जो इस मैच को पलटा सकते हैं। बड़े हिट लगाने में माहिर निखिल समुद्रे। अगली गेंद धीरज की, निखिल के लिए स्लोर वन गेंद उठाकर खेला है उसे कवर्स की दिशा में, जब तक गेंद फील्ड होती है और ये गेंद जाती है बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। बेहतरीन शॉट यहाँ पर कवर्स के ऊपर से खेला था, दोनों फील्डर के बीच में से गेंद जाती है बाउंड्री लाइन की तरफ। इस 4 रन के साथ ओवर की समाप्ति। 5 ओवर के बाद बढ़ती हुई रन संख्या 35 रन 6 विकेट के नुकसान पर। सबसे महंगा ओवर साबित होता हुआ इस इनिंग का 11 रन आते हुए इस ओवर से। अगर इस मैच में बने रहना है तो ऐसे ही बड़े ओव्हर 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि ड्रिंक्स ब्रेक सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळेल। 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली 35 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि इथून मात्र दिल्ली खूप दूर आहे, परंतु अशक्य नाही असंच म्हणायला हरकत नाही। परंतु अशक्य काम कोहिनूर 11 संघाचे खेळाडू करू शकतील का हेच मात्र बघावं लागेल, कारण धावांच्या डोंगराचा तुम्ही पाठलाग करताय। जे आव्हान आहे ते डोंगर आहे आणि त्या डोंगराचा पाठलाग करताना तुमच्या हातामध्ये विकेट्स असणं हे खूप गरजेचं होतं, परंतु ठराविक अंतराने तुम्ही गडी बाद झाले आहेत तुमचे आणि त्याचमुळे हा संघ आता धावांसाठी मैदानामध्ये संघर्ष करताना दिसतोय। या स्पर्धेचा आनंद, या सामन्याचा आनंद आपल्या या विधानसभेचे लाडके आमदार तथा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष वाशिम सन्माननीय आमदार अमितजी झनक साहेब या स्पर्धेचा, या सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत। तसेच या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर आदरणीय बाळूभाऊ मुरकुटे हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत। सर्व मान्यवर मंडळी मंचावर उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत। तसेच मधुकरजी काळे, तसेच पंचायत समिती सदस्य वाशिम गजाननजी गोटे साहेब हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। या सर्व मान्यवरांचं समालोचन कक्षातर्फे मी आरजेओ मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। ड्रिंक्स ब्रेक नंतर बघायचं आहे सामना बदलायला सुरुवात होईल का, अजूनही 30 चेंडू आणि 78 धावांची आवश्यकता असणार आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग आता कशा प्रकारे कोहिनूर 11 संघ करतो हे सुद्धा बघावं लागणार आहे। 30 गेंदों पर 78 रनों की जरूरत, 78 रन टू विन। और सतीश राठौड़ स्ट्राइक पर, ये भी बड़े हिट लगाने में माहिर। और निखिल को बड़ी पारी खेलनी पड़ेगी इस मैच में अगर बने रहना है कोहिनूर को। तो अगली ओवर लेकर आते हुए अपनी स्पेल का आखिरी और टीम के लिए 6ठा ओवर लेकर आते हुए श्री। अगली गेंद सतीश के लिए, कट करने की कोशिश लेकिन रूम नहीं दिया। काफी अच्छी गेंद, डॉट बॉल जितने खेलते जाएंगे उतना प्रेशर बढ़ता जाएगा कोहिनूर 11 के ऊपर। नक्कीच निर्धाव चेंडू तुम्हाला कमी खेळावे लागतील, कारण 78 धावा अजून बनवायच्या आहेत। यावेळी चांगला कट फटका आहे, कट केलाय चेंडूला, नजाकत दाखवली, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत। 1 धाव पूर्ण होईल आणि एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी होतील। धावसंख्या वाढलेली आहे, एका धावेनिशी 36 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये। अजूनही 6व्या षटकाचा खेळ चालू आहे। पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 1 धाव जरूर आली आहे। 36 धावा धावफलकावरती श्रीकांत देशमुख काय गोलंदाजी करतायत। आजचं मैदान त्यांनी अक्षरशः गाजवून दाखवलं आहे। मोठा फटका करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफच्या दिशेने, बघायचं किती धावा, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता फलंदाज गणेशांच्याकडनं, परंतु ऐन वेळेवरती नाकारलंय निखिल समुद्रे यांनी। पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली आहे आणि याचबरोबर धावसंख्या वाढते 37 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये। 6व्या षटकाचा खेळ चालू आहे। यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कड लागते, क्षेत्ररक्षक धावतात, परंतु या रेस मध्ये मला वाटतं की चेंडू जिंकून जाईल। चेंडू सीमा पार, राजौरी स्टील ब्रँडेड चौकार। 4 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 41 रन 6 विकेट के नुकसान पर, जबकि 6वां ओवर जारी। बड़े हिटों की जरूरत, रन आना जरूरी कैसे भी आए, एज लग कर आए या फिर मिडल ऑफ द बैट आए। व्यावसायिक क्रिकेट अशाच प्रकारचा आहे, रन येणं गरजेचं आहे, ते कशा प्रकारे आले तरी चालते। स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, थोडीशी इजा जरूर झाली आहे श्रीकांत देशमुख यांना, परंतु ती इजा मोठी नसावी अशी आपण अपेक्षा करूया, इच्छा व्यक्त करूया।
कारण हा खेळाडू खूप मोलाचा आहे बाबा इंडियन्स संघाकरता. हा खेळाडू खूप मोलाचा आहे संपूर्ण स्पर्धेकरता. कारण जितके चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये वाशिम जिल्ह्यातील खेळतील तितकेच वाशिम प्रीमियर लीगचं नाव लौकिक होईल. आणि ही स्पर्धा आज मात्र विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. यावेळी चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज गेले होते चेंडूवरती. बॅटवरती चेंडू आला नव्हता आणि एका धावेवर फलंदाज समाधानी होता. धावसंख्या फक्त एका धावेनिशी 44 धावा. षटकाची सुद्धा सांगता होते. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा, 6 गडी बाद. छह ओवर के बाद 44 रन, 6 विकेट के नुकसान पर कोहिनूर 11. बड़े हिटों की जरूरत. निखिल से आशा है सभी को. और बाबा इंडियंस काफी बेहतरीन प्रदर्शन अभी तक बाबा इंडियंस का. इस 2 ओवर में, पिछले 2 ओवर में कोहिनूर थोड़ी सी वापसी करते हुए इस गेम में रन रेट को बढ़ाती हुई अब रिक्वायर्ड रन रेट है लगभग 17 रन प्रति ओवर. यहाँ से निकालने के अगर कोहिनूर 11 को जीतना है तो 24 गेंद पर 69 रन, 17 रन प्रति ओव्हर. मयूर, अशक्य नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या अनिश्चिततेच्या खेळात अनेक वेळा आपण उलटफेर होताना पाहिले आहेत. परंतु तितकीच चांगली फलंदाजी सुद्धा करावी लागेल कारण गोलंदाज चांगला आव्हान देतात. धीरज भगत गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. चांगला फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. श्रीकांत देशमुख यांच्याकडून दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. ऐन वेळेवरती चेंडू उसळी घेताना दिसला होता. धीरज भगत यांचे पुरेपूर प्रयत्न झाले होते परंतु चेंडू अडवू शकले नाही. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचेल 46 धावा. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7व्या षटकाचा खेळ चालू आहे. हर बॉल पर रन आना जरूरी. यहाँ से काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 रन यहाँ पर प्राप्त किए कोहिनूर 11 ने. अगली गेंद धीरज की, सतीश के लिए. इस बार उठाकर खेला है कवर्स की दिशा में. गेंद जाती है बाउंड्री लाइन की तरफ. जब तक फील्ड होती है सिर्फ 1 रन. इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या 47 रन, जबकि 7वां ओवर जारी. 22 गेंदों में अभी भी 66 रनों की जरूरत. निखिल को बड़े शॉट लगाने की जरूरत यहाँ पर, जो कि सक्षम है बड़े हिट लगाने में. अगली गेंद धीरज की, निखिल के लिए. इस बार खेल दिया स्ट्रेट डाउन द ग्राउंड. गेंद जाती है बाउंड्री लाइन की तरफ. काफी अच्छी फील्डिंग वहां पर. जब तक गेंद फील्ड होती है 1 ही रन. बेहतरीन फील्डिंग यहाँ पर श्रीकांत देशमुख द्वारा, जो कि अभी तक आपको सिर्फ कीपिंग करते हुए दिखे थे. अगली गेंद फुल टॉस. गेंद फिर से खेल दिया डाउन द ग्राउंड उसे लॉन्ग ऑफ की तरफ. जब तक गेंद फील्ड होती है 1 रन आसानी से. यहाँ पर बड़े हिटों की जरूरत कोहिनूर 11 को अगर इस मैच में वापसी करना है तो. 1-2 धावांनी आता मात्र बनणार नाहीये. मोठे फटके खेळण्याची गरज आहे आणि हे जाणून आहेत. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करतायत परंतु चेंडू बॅटवरती येत नाहीये. धावसंख्या झाली आहे 64 धावा. 8व्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या षटकामधला आता एकच चेंडू बाकी असणार आहे. 7व्या षटकाचा एक शेवटचा चेंडू बाकी असणार आहे आणि धावसंख्या होते ती म्हणजे 50 धावा, 6 गडी बाद. 7व्या षटकामधला शेवटचा चेंडू घेऊन येतील मानोऱ्याचा पोलाद धीरज भगत. अच्छी गेंदबाजी. 19 गेंदों में 19 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता. बघावं लागेल मोठा फटका येईल का मोमेंटम क्षणावरती. परंतु चेंडू मैदानामध्ये निर्धाव येताना पाहतो. यष्टीरक्षण चांगलं झालंय. आता मात्र 18 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली 7 षटक समाप्त. 50 धावा, 6 गडी बाद. एक चांगला चेंडू टाकून दाखवला या ऐन मोक्याच्या क्षणावरती धीरज भगत यांनी. 18 चेंडू आणि 63 धावा. आव्हान मात्र मोठं आहे. प्रति षटकामध्ये तुम्हाला 21 धावा कराव्याच लागतील. बेहतरीन यहाँ पर गेंदबाजी का प्रदर्शन बाबा इंडियंस द्वारा. पहले बल्लेबाजी में, उसके बाद गेंदबाजी में बेहतरीन प्रदर्शन बाबा इंडियंस का. वहीं पर कोहिनूर 11 बल्लेबाजी में नाराज किया है अपने समर्थकों को. जिस तरह की आशाएं थी समीर, जयदीप, रिपाज इनसे, अब निखिल पर सारी जिम्मेदारी. 18 गेंदे 63 रन.
लगभग 20 के ऊपर रन बनाने होंगे हर ओवर में अगर जीतना है कोहिनूर को तो। और गेंदबाजी में तब्दीली, मंदार जोशी गेंदबाजी पर आते हुए, जबकि स्ट्राइक पर है निखिल। बड़े हिटों की जरूरत, एक बड़ा ओवर और कोहिनूर गेम में वापस। मंदार जोशी येत आहेत गोलंदाजी मार्कवरती, चांगली गोलंदाजी करून दाखवली या स्पर्धेदरम्यान मंदार जोशी यांनी। एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिले जाते। विदर्भाच्या टेनिस क्रिकेटमध्ये गाजावाजा राहिला आहे या खेळाडूचा। यावेळी मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुल केला या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरच्या दिशेने, मात्र धीरज भगत तोपर्यंत जाऊन क्षेत्ररक्षण करेल। लॉंग ऑनला उपस्थित होते, 2 धावा पूर्ण झाल्या आहे आणि या 2 धावेने संघाचा धावफलक वाढेल। धावसंख्या होते धावफलकावरती 52 धावा, 6 गडी बाद। 8व्या षटकाचा पहिला चेंडू झालाय, अजूनही जवळपास 17 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता आहे। अगली गेंद मंदार की निखिल के लिए। ओ चांगला चेंडू, चांगला फटका होता, खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढला या चेंडूला, मात्र एकाच धावावर समाधानी व्हावं लागेल। 16 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता। जवळपास हा सामना आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय बाबा इंडियन संघ असं म्हणायला हरकत नाही, कारण इथून तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते मात्र मोठे फटके येत नाहीये, ही निराशेची बाब आहे कोहिनूर 11 संघाकरता। पुन्हा एक हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित, बघावं लागेल। झेल मात्र व्यवस्थितरित्या पूर्ण झालाय। मनीष आडेकडनं कुठलीही चुकी होताना आपण अनेक वेळा पाहत नाही। सुरक्षित त्याच्या हात आणि या संघाला लागणारा 7वा झटका। कोहिनूर 11 संघ पराभवाच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करताना 7वां झटका लगता हुआ कोहिनूर 11 को। यहाँ पर बड़े हिटों की जरूरत, जैसे कि रिप्ले में देख सकते हैं। अब शॉर्ट ऑफ लेन गेंद, उसे पुल करना चाहते थे मिड ऑन के ऊपर से और अच्छी टाइमिंग नहीं हुई। इसका नतीजा सीधा फील्डर के हाथ में दे बैठे और ये 7वां झटका लगता हुआ कोहिनूर को सतीश राठौर के रूप में। अगले बल्लेबाज राहुल तुरुकमाने याला मात्र त्याच्या फलंदाजीचे तीर आता चालवावे लागतील, कारण संघाला विजय प्राप्त करून द्यायचा आहे। तर सर्व फलंदाजी करता मैदानावरती गेलाय राहुल तुरुकमाने। बघायचंय कशा प्रकारची फलंदाजी करेल, कारण आता लांबच लांब फटक्यांची गरज आहे। षटकार चौकारांची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल। यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एक वेळ बॅक ऑफ लेन चेंडू होता, बॅकफुटवर ढकललं होतं। काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मंगेश भगत यांचं आणि चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळते मंगेश भगत आणि धीरज भगत या दोघांमध्ये। एकाने क्षेत्ररक्षण केलं आणि दुसऱ्याने बॅकअप केलं, हे महत्वाचं असतं, खास करून जेव्हा तुम्ही क्रिकेटमध्ये बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत असता। एका खेळाडूला तुम्हाला बॅकअप द्यावंच लागेल, कारण कधी चांगला खेळाडू प्रत्येक वेळी तुमचा क्षेत्ररक्षण चांगलंच करेल असं नसतं। यावेळी मात्र दिशा भटकत आहेत गोलंदाज मंदार जोशी। लेग स्टंपवर टाकलेला चेंडू जर बॅटला लागला असता निश्चित रूपाने धावा येऊ शकल्या असत्या या चेंडूवरती। पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा हा चेंडू। धावसंख्या थांबलेली 55 धावांवरती। शेवटचा चेंडू येतो या षटकामधला, मोठा भटका, बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, डीप पॉइंटच्या दिशेने सोईल धावून जातात, तोपर्यंत ऐन वेळेवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय वकार यांच्याकडनं। 2 धावा मात्र रोखू शकले नाही, या 2 धावेने धावसंख्या वाढेल। धावसंख्या होते 57 धावा, 7 गडी बाद। 8 षटकांचा खेळ संपलाय, 12 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता असेल। 12 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता असेल। बघायचं आहे आता 12 चेंडू आणि 56 धावा, मला वाटतं हे टार्गेट आता अशक्य झालंय असं म्हणायला हरकत नाही मयूर। बराबर ओम दादा, यहाँ पर 12 गेंदों में 57 रन और विकेट हाथ में 3 कोहिनूर 11 के, और कोई भी बल्लेबाज अभी तक बड़े शॉट खेलने में सक्षम नहीं रहा। और गेंदबाजी पर आते हुए मंगेश भगत, ज्या गोलंदाजाची आतुरतेने प्रेक्षक वाट बघत होते, ज्या गोलंदाजाने खूप इम्प्रेस केलंय आजच्या दिवसामध्ये। पहिल्या सामन्यामध्ये 4 विकेट, या सामन्यामध्ये आतापर्यंत 3 विकेट, चांगली गोलंदाजी केली। आजच्या दिवसामध्ये त्याने आतापर्यंत 7 गडी एकूण बाद करून दाखवल्या 2 सामन्यां मिळून। अप्रतिम मारा, भेदक मारा, विरोधी संघाला विचार करणारे गोलंदाजी करून दाखवले मंगेश भगत यांनी। अगली गेंद राहुल स्ट्राइक पर मंगेश की, और ये लेग स्टंप के बाहर वाइड करार दिया अंपायर ने इसको। एक अतिरिक्त रन
मिलता हुआ कोहिनूर 11 को। नक्कीच दिशा भटकतायत मंगेश भगत. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा शेवटच्या षटकामध्ये त्यांनी अशीच गोलंदाजी केली होती. थोडीशी दिशा भटकले होते. पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी करतात, परंतु शेवटच्या स्पेलमध्ये थोडंसं त्यांच्यावरती वेगावर अंकुश त्यांना लावावा लागेल, कारण तळाचे फलंदाज आहेत, तुम्हाला त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि हीच वाशिम प्रीमियर लीगची खासियत आहे. खास करून वाशिम प्रीमियर लीगने मंगेश भगत सारखे खेळाडू घडवून दाखवले आहेत, त्यांचा कलेला वाव दिला आहे. चांगला चेंडू यावेळी मंगेश भगत यांचा धावबाद करण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल मैदानावर, परंतु चांगलं बॅकअप पाहायला मिळालं होतं मंदार जोशी यांच्याकडनं. लेग पाईच्या स्वरूपात ही धाव अर्जित केली गेली होती. आणि वाशिम प्रीमियर लीगचं खास करून मी कौतुक करेल, कारण मंगेश भगत असतील, धीरज भगत असतील, यासारखे खेळाडू आजच्या या सामन्यामधून चमकले आहेत. आणि आमच्या खेळाडूंना कलागुणांना वाव मिळावा म्हणून ही खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे, म्हणून विदर्भामध्ये या स्पर्धेची आज चर्चा आहे. चांगला चेंडू, पुन्हा एक वेळ चौथ्या विकेटचं वैयक्तिक पतन करतायत मंगेश भगत. परफेक्ट यॉर्कर लेन चेंडू, खोलवर टप्प्या चेंडू आणि उत्तर नव्हतं या चेंडूचं. फलंदाज निखिल समुद्रे यांच्याकडे, त्यांना मात्र माघारी परतावं लागेल. 8व्या विकेटचं पतन होतंय कोहिनूर 11 संघाचं. 59 धावांवरती लागणारा हा 8वा झटका. इसके बाद होने वाला मुकाबला रॉयल मालेगांव वर्सेस छत्रपति 11 के बीच बहुत बड़ा मुकाबला. टॉस के लिए दोनों ही कप्तान आ जाए. लवकरात लवकर जायचं आहे जनक अंबोरे. चला फलंदाजी करता लवकरात लवकर जायचं आहे, कारण यानंतर सुद्धा एक सामना आपल्याला घ्यायचा आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक वेळा लाईट अपील होताना आपण बघतो, त्यामुळे सहकार्य करा, कारण येणाऱ्या पुढील स्पर्धामध्ये कधी ना कधी आपला सुद्धा सामना सायंकाळच्या वेळी राहू शकतो. 8व्या विकेटचं पतन होते मंगेश भगत. भन्नाट फॉर्म मध्ये भेदक मारा, इम्प्रेस करणारी गोलंदाजी मंगेश भगत यांच्याकडनं होतीये. अजूनही 10 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे कोहिनूर 11 संघातला. चांगली गोलंदाजी करतायत मंगेश भगत. पुन्हा एक वेळ मॅन ऑफ द मॅचचे दावेदार ते बनले आहेत. हो, यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. झनक अंबोरे चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या गतीने सीमारेषे पार 4 धावे करतात चौकार. लगभग हर गेंद पर बड़ी शॉट आना जरूरी ओम दादा. यहाँ से 9 गेंदे 50 रन. 9 चेंडू आणि 50 धावा अशक्य झालंय. आता येथून काही चमत्कारच वाचू शकतो या सामन्याला. कोहिनूर 11 संघाला जिंकायचं असेल तर करिश्मा ही फलंदाजी आता करावी लागेल, आणि मला तरी वाटतं की तो करिश्मा कोणीही करेल असं शक्य नाहीये. अगली गेंद झनक के लिए मंगेश की. बॉलर बॅक ड्राइव्ह केला होता, क्षेत्ररक्षक होते स्वतः फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतायत मंगेश भगत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चौकार आल्यानंतर पुन्हा आपला वेग, मात्र वेगाचा वापर ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्यासाठी करतायत आणि त्या वेगाचा त्यांना फायदा होतोय. फलंदाज धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. धावसंख्या होते एका धावेनिशी 64 धावा, 8 गडी बाद. 9व्या षटकाचे 2 चेंडू बाकी असणार आहेत. बघूया पुन्हा एक वेळ 5 गडी बाद करू शकतील का मंगेश भगत. अगली गेंद मंगेश की राहुल के लिए, और यहाँ पर अपने रनअप में थोड़ा सा, और ये डेड बॉल, और यहाँ पर लगभग अपने नाम कर चुकी है बाबा इंडियंस इस मैच को. हुकुम तुर्केसर आणि प्रदीप गाडेकर सर यांचं मैदानावरती मंचावर आगमन झालंय. त्यांचं मी समालोचन कक्षातर्फे आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. यावेळी चांगला चेंडू, गती परिवर्तन होता, मोठा फटका खेळायचा होता. 22च्या स्वरूपात एक धाव अर्जित केले जाणे, याचबरोबर षटकाची सुद्धा सांगता होते. एक चेंडू या षटकामधला बाकी असणार आहे आणि बघायचा आहे हा चेंडू कशा प्रकारे हाताळतील मंगेश भगत, कारण त्यांना उसके बाद होने वाला मुकाबला छत्रपति 11 वर्सेस रॉयल मालेगांव. दोनों ही टीमों के कप्तान से निवेदन है कि वो टॉस के लिए आ जाए. क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं, टॉस साठी तयार राहायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाकडनं. यावेळी मोठा फटका आहे, हवेमध्ये आहे, 5 गडी बाद करण्याची नामी संधी, परंतु बघायचं आहे
चेंडू पुन्हा एक वेळ सीमारेषे पार 4 धावेकरता जाऊन विसावला आहे आणि हा चौकार आल्यानंतर धावसंख्या वाढते, ती म्हणजे 69 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 6 चेंडू। मंगेश भगत जिन्होंने इस मैच में 3 ओवर में 19 रन देकर 4 विकेट झटके, जो कि पिछले मैच में भी उन्होंने 19 रन देकर 4 विकेट लिए थे। अच्छी गेंदबाजी। और अगले गेंदबाज का नाम 6 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता। प्रत्येक चेंडूवर षटकार जरी आला तरी मात्र आता सामन्यापासून दूर गेलाय कोहिनूर 11 संघ। 6 चेंडू 44 धावांची आवश्यकता आहे आणि बघायचं आहे हा 6 चेंडू 44 धावा आता किती अंतर कमी करतील फलंदाज। अंकुश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती। अगले गेंदबाज अंकुश 6 गेंदों में 44 रन। यहाँ से एक्स्ट्रा रन अगर नहीं देते हैं तो आसानी से जीत जाएंगे बाबा इंडियंस। उठाने की कोशिश लेकिन मिस टाइम हुआ, गेंद जाती है लॉन्ग ऑन की तरफ। जब तक गेंद फील्ड होती है 1 रन आसानी से। 5 गेंदे 43 रन। झनक स्ट्राइक पर। यहाँ से जीत तो हासिल नहीं कर सकती कोहिनूर, लेकिन जीत का अंतर, हार का अंतर कम कर सकती है, जो कि आखिरी में इस टूर्नामेंट के काम आ सकता है उनके नेट रन रेट को। साखळी पद्धतीने सामने खेळले, चांगला फटका ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे मिडऑफच्या दिशेने आणि 1 धाव मात्र पूर्ण केली। मिडऑफच्या दिशेने हा फटका खेळला होता, क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफच्या दिशेने। 1 धाव पूर्ण झाली, एका धावेवर समाधान आणि धावांचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न असेल, कारण माहिती आहे की शेवटी साखळी पद्धतीचे सामने आहेत आणि नेट रन रेटवर हे सामने जाणार आहेत। यावेळी मात्र बॅटची कड येते, क्षेत्ररक्षक आहेत परंतु हुलकावून दिली चेंडूने। चेंडू या रेस मध्ये जिंकून जाईल। चेंडू सीमारेचे पार, राजुरी स्टील ब्रँडेड चौकार। अच्छी गेंदबाजी यहाँ पर अंकुश द्वारा, लेकिन इनसाइड एज लगकर 4 रन मिलते हैं राहुल को। 3 गेंदे 38 रन। यहाँ पर जीत का, हार का अंतर जितना कम हो सके उतना कोहिनूर का प्रयत्न। इस बार फिर से घुमाने की कोशिश और ये बैट का लग के कीपर के हाथ में और ये अंकुश को मिलती है पहली सफलता। 2 गेंदे 38 रन। और अगले बल्लेबाज महादेव, फेमस क्रिकेटर, वाशिम के नया चेहरा वाशिम क्रिकेट में। 2 गेंदों पर ज्यादा से ज्यादा रन लेना चाहेंगे महादेव। हार का यहाँ पर 2 गेंदों में 38 रन, जितना हो सके हार का। महादेव स्ट्राइक पर। फेमस क्रिकेटर अपनी गेंदबाजी और बल्लेबाजी दोनों के लिए जाने जाते हैं। फॉलो। अगली गेंद यहाँ पर अंकुश द्वारा, अच्छी गेंदबाजी। अगली गेंद फिर से स्ट्राइक पर है माधव। और ये काफी बेहतरीन गेंद मिड विकेट की तरफ मारने की कोशिश, लेकिन बीट हुए। और बाबा इंडियंस लगातार दूसरा मुकाबला जीतती हुई यहाँ पर। और दोनों ही टीम के कप्तान, रॉयल मालेगांव के कप्तान और छत्रपति 11 के कप्तान जल्द से जल्द टॉस करने के लिए आए। और इस बार महादेव ने उठाया है, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन की तरफ, लेकिन फील्डर मौजूद। जब तक गेम फील्ड होती 1 ही रन से संतुष्ट। और इसी के साथ बाबा इंडियंस अपने नाम 2 अंक करती हुई यहाँ पर उनकी ये दूसरी जीत। बेहतरीन प्रदर्शन बाबा इंडियंस द्वारा इस मैच के मैन ऑफ द मैच अगेन वंस अगेन मंगेश भगत। काफी बेहतरीन गेंदबाजी की उन्होंने। 3 ओवर में 21 रन देकर 4 विकेट। सॉरी, मैन ऑफ द मैच में थोड़ा चेंज है। श्रीकांत देशमुख जिन्होंने बल्ले से रन भी बनाया है।